नमस्कार. तुम्हाला म्हटलं मी नमस्कार. कोणत्या गावावरून आले तुम्ही? एक एक सांगा. तुझं नाव काय? नाव काय तुझं? हरिओम. लातूर. लातूर. मारा मराठवाडा. धार. तुझं नाव सांग. हरिओम, विश्वप्रताप आणि तेजस. चालेल. तुम्ही दोघं धाराशिव. इथे बसा तुम्ही. इथे समोर. म्हणजे मला समोरच राहील सगळं, आहे की नाही? तुमच्यापैकी आता ही जी बॅच आहे आपली, ती मिलिटरीची बॅच आहे, हे माहिती आहे प्रत्येकाला. म्हणजे मिलिटरी बॅचसाठी झाले ना सगळे. हां. तर याच्यामध्ये मिलिटरीची तयारी आधी केलेली आहे, परीक्षा दिलेली आहे, केव्हा तरी गेलेलं आहे, एखादं ग्राउंड केलेलं असं आहे का तुमच्यापैकी? केलंय? हां, ठीक आहे. किती वरती केले? ग्राउंड नाही निघालं. ग्राउंड निघाला होता, पेपर नाही निघाला. पहिले पेपर झाला होता, तो निघाला, आणि ग्राउंड नाही निघाला. अच्छा, ठीक आहे. ग्राउंड महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. पेपरही महत्त्वाचं आहे, आणि एकूण जेव्हा मेरिट लागते तेव्हा दोघं महत्त्वाचे असतात. म्हणजे हे जास्त महत्त्वाचं की ते त्याच्या फंदात पडायचं नाही, सगळ्यांमध्ये बेस्ट जायचं आहे. कारण आजकाल जर तुम्हाला कुठलीही परीक्षा क्रॅक करायची असेल, तर त्याच्यामध्ये बेस्ट मार्क मिळाले तरच तुम्ही क्रॅक करू शकता. आणि त्याच्यामध्ये मेरिटवाले निवडले जातात. इथे पासिंग असते का? पासिंग वगैरे नाही. इथे इथे मेरिटच असते. अंतिम जे निकाल यादी असते ना, त्याच्यामध्ये मेरिट खूप महत्त्वाचं असतं. आता याच्यामध्ये मग आता तुम्ही दिली नाही आहे कधी परीक्षा, तर आपण एक बेसिक म्हणू. आज आपलं इंट्रोडक्शन होतं, तिच्यामध्ये आपण काय शिकवणार आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. पूर्ण या सिलेबस कसा कसा पुढे जाईल ते सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं बेसिकपासून आहे सिलेबस असणार आहे सगळे. समजलं का? तर जिथे जिथे कुठेही अडचण आली, काही विचारायचं असलं तरी विचारायचं. याच्यामध्ये काही विचारायचं असलं आता तरी विचारलं चालेल. एक साधं स्ट्रक्चर आहे, ते बघून घेऊ पहिले थोडं आपण, की मिलिटरीचा सिलेबस काय आहे. तर पहिले लेखी परीक्षा आहे. आता ज्यांनी दिली नाही याला माहिती आहे. 100 गुणांची आहे. किती प्रश्न आहे? 50. म्हणजे कितीचा एक? 2 मार्कांचा एक. निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 0.5. म्हणजे 1/4 म्हणतो आपण त्याला. समजलं? म्हणजे 4 प्रश्न चुकले की तुमचे 2 मार्क जातील. 2 प्रश्न चुकले की 1 मार्क जाईल. समजलं? मिळताना दुप्पट मिळतील, आणि जर चुकला तर कमी होतील. आणि समजा तुम्ही नाही सोडवला, एखादा प्रश्न नाही सोडवला, तर काय होईल? तर काहीच नाही होणार. तुम्ही पुढे जाणार. समजलं? म्हणजे तुम्ही जर खात्रीशीर उत्तर येत असेल तर द्यायचं, आणि एकदमच खात्री नाही आहे तर सोडून द्यायचं. 50-50 असेल तर मग तिथे खेळायचं असतं. समजलं का? ते जसं तुम्ही आता प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला कळेल की कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या असतात. पण या गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला, बेसिक गोष्टी आहे या. असं मग मला तर माहितीच नव्हतं की निगेटिव्ह मार्किंग आहे. जिथे निगेटिव्ह मार्किंग नसते तिथे 10 प्रश्न असेच सोडून आला, 100 पैकी 90 प्रश्न सोडवले आणि 10 प्रश्न असेच, काहीच केलं नाही, त्याला टिक केलं नाही, असं चालणार आहे का? लावून यायचे ना काहीतरी शेवटी. समजलं? म्हणजे काहीतरी बरोबर येईल. जिथे निगेटिव्ह मार्किंग नसली तिथे. आणि जिथे निगेटिव्ह मार्किंग आहे ती खरी परीक्षा असते. तिथे आपल्याला विचार करूनच, मग तिथे 4 पैकी जर तुम्हाला कन्फ्युजन आहे तर शक्यतो रिस्क घ्यायची नसते, आणि 2 पैकी असेल तर रिस्क घ्यावीच लागते. नाहीतर मग मेरिटमध्ये कसे येणार जर तुम्हाला मार्क्स कमी पडताना दिसत आहेत, आणि तुम्हाला असं वाटतंय की मागच्या याच्यापेक्षा, मागच्या कट ऑफपेक्षा आपल्याला जास्त मार्क्स पडू शकतात, तर ते रिस्क घ्यायची नाही. म्हणजे ती सिच्युएशन ठरवेल की तुम्हाला काय करायचं, म्हणून हे माहिती पाहिजे आपल्याला. काय? आता पुढे बघा, विषय सामान्य ज्ञान असतं. आता हे जे जनरल नॉलेज आहे, सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये कुठकुठले विषय येतं बघा. भारताचा इतिहास दिसते ना तुम्हाला? भारताचा इतिहास, भूगोल, शेजारील देश वगैरे, हे सगळे इतर सर्व, त्याला म्हणतात जी के. काय म्हणतात त्याला? जी के. जी के म्हणजे काय? जनरल नॉलेज. जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान येते. समजलं? सामान्य म्हणजे काय? साधारण, जे कोणालाही माहिती असते असं, एकदम साधं ज्ञान. असामान्य ज्ञान, स्पेशल नॉलेज, असं म्हटलंय का? जर मी म्हटलं की मी MA मराठी झालोय, MA इकॉनॉमिक्स झालोय, तर याचा अर्थ मला स्पेशल ज्ञान आहे त्यातलं. समजलं? मराठी तर तुम्हालाही येते, मराठी मलाही येते, पण मी म्हटलं मी MA मराठी तर मला विशेष ज्ञान आहे. तर अशा ज्ञानाची गरज आहे का इथे? सामान्य ज्ञान. समजलं? सामान्य ज्ञानमध्ये अतिसामान्य ज्ञान जर म्हटलं आपण, तर भारताचे पंतप्रधान कोण? प्रत्येकाला माहिती आहे ते. समजलं? आता याच्यामध्ये मग पुढे थोडंसं गेलं तर भारताचे विदेश मंत्री कोण? प्रत्येकाला माहिती नसेल हे, हे प्रत्येकाला माहिती नसेल, पण सामान्य ज्ञान आहे ते, ते प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. समजलं? ते जरी सामान्य असलं
तरी ते प्रत्येकाला जे माहिती असलं पाहिजे अशा ज्ञानावर ती परीक्षा असते. मग ते हे जितके विषय दिलेले आहेत त्या सर्व विषयांमधलं सामान्य ज्ञान आपल्याला बघायचं आहे. समजलं? म्हणून त्याला घाबरून जायचं नाही, की बाबा एवढे कसे काय, इतके विषय कसे काय कव्हर होतील. त्याला घाबरायचं नाही. ते एकदम सोपं असतं. त्याच्यामध्ये ते इतकं सोपं असतं की तुम्हाला म्हणजे ते वाचल्यावर कळेल. फक्त त्याची रिव्हिजनची गरज असते. आपण त्याला जास्तीचं महत्त्व दिलं, की नाही हे काहीतरी विशेष आहे, मग त्याला असं बाऊ करून घेतला त्याचा, की मग काही खरं नसतं. समजलं का? म्हणून लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, की हे सामान्य ज्ञान आहे. फक्त सिलेबस दिसताना ह्या पहिला जो विषय सामान्य ज्ञान, इथे मार्क्स कमी आहे इतरांच्या मानानं आणि विषय खूप जास्त आहे. तर खूप लोक तिथे दुर्लक्ष करतात. समजलं का? पण ते दुर्लक्ष करायचं नाही. कारण जी मेरिट हुकते ना 1 मार्क 2 मार्क ते जे प्रश्न असतात ते इथले असतात. समजलं का? सर्वात कमी मार्क्स यामध्ये पडतात लोकांना. का? त्याचं कारण असं आहे, की ज्यात विषय वास्ट आहे. काही जण तर सोडून देतात तो विषय. तर आपल्याला काहीच सोडायचं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये ऑप्शनलला टाकला असा एखादी विषय नसतो. 2 मार्कांचा जरी असला तरी त्याच्यावर प्रश्नपत्रिका तपासा मागच्या वर्षीच्या, त्याच्यामध्ये काय काय विचारलं गेलंय ते बघा आणि त्याच्यानुसार कोणते मुद्दे महत्वाचे ते तरी करून जावं लागतं आपल्याला. कळतंय? ऑप्शन मध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही ना. आता सामान्य विज्ञान. तर सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान मध्ये काय फरक आहे? सामान्य विज्ञान म्हणजे ज्याला सायन्स म्हणतो आपण, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वगैरे, आणि ते एकदम सामान्य असेल, दैनंदिन जीवनातलं असेल. समजलं का? म्हणजे मिठाचा फॉर्म्युला काय, NaCl इथपासून तर ब्लडचं काम काय, रक्ताची कार्य काय, समजलं, हृदयाचं कार्य काय, समजलं, नंतर आपल्या यकृतामध्ये काय तयार होतं, इन्सुलिन कुठे तयार होतं वगैरे, अशा साध्या साध्या गोष्टी. आता तुम्ही म्हणणार या साध्या कुठे, तर या साध्याच गोष्टी आहेत, या सामान्यच गोष्टी आहेत. पण ते आपल्याला, आपण ते कधी असं कॉन्सन्ट्रेट होऊन कधी बघितलं नाही. समजलं? आता एक साधी गोष्ट आहे. तुम्ही दवाखान्यामध्ये गेले, एखाद्याला ICU मध्ये ठेवलेलं आहे, तिथे एक ग्राफ सुरू असतो, एक टीव्ही असते, एक तिच्यावर ग्राफ असतो तो असा. कुठला ग्राफ म्हणतात? कुठला ग्राफ असतो तो? ते हृदयाचे ठोके मोजतो ना तो, असा खालीवर डोंगर असतात बघा त्याच्यावर साईन वेव्ह होत्या. तर कुठला असतो तो? कार्डिओग्राफ म्हणता याला. काय म्हणतात? कार्डिओग्राफ. जिथे जिथे कार्डिओ 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 असा शब्द येईल त्याचा अर्थ आहे हृदयाशी संबंधित. समजलं? कार्डिओ म्हणजे काय? हृदयाशी संबंधित. आता असा प्रत्येक डॉक्टर कोणत्याशी संबंधित आहे हे लगेच आपल्याला कळणार नाही, कारण ते जे रोमन वगैरे ते शब्द आहे तिच्यामध्ये. समजलं? आपल्याला असं वाटतं कार्डिओ असं का म्हणतात, तर ते रोमन शब्द आहे. तिकडची ही जी वैद्यकीय पद्धती आपली आपल्या भारतामध्ये 2 प्रकारच्या पद्धती, एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि एक हे जे ॲलोपॅथीवाले सगळे ते. आता आयुर्वेदिकचे जर नाव घेतले संस्कृत संस्कृत अशी येतील तुमच्याकडे. समजलं? की अ, एखादा जर समजा तुम्ही घेतला की हा तज्ञ तो तज्ञ असं घेतात ना याच्यामध्ये, तर तिच्यामध्ये संस्कृतचे नाव. आणि जर इंग्लिश जर तुम्ही बघितलं, जे ॲलोपॅथीवाले बघितले, तर त्याच्यामध्ये सगळे रोमन संज्ञा आहे, तिथले नाव आहेत. म्हणून त्याच्यामध्ये असे कार्डिओलॉजिस्ट आहे, नंतर न्यूरोलॉजिस्ट आहे वगैरे, असे वेगवेगळे नाव असतात. मग ते आपल्याला माहिती पाहिजे. समजलं? आता न्यूरो सर्जनकडे मी जाऊन आला असं जर कोणी सांगितलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की म्हणजे याचा प्रॉब्लेम काय असू शकतो. समजलं? आता जर त्याने असं म्हटलं की म्हणजे तो प्रत्येक विषयात मराठीमध्ये नाही बोलू शकत ना तो. मॅटर्निटी होममध्ये जाऊन आलो मी म्हणजे काय? मॅटर्निटी होममध्ये जाऊन आलो म्हणजे काय? म्हणजे बाळंतपण कोणाचं झालं असेल तिथे तो जाऊन आला असं कळलं पाहिजे ना आपल्याला. म्हणजे जनरल आहे ते. समजलं का? आता मी डेंटिस्टकडे जाऊन आलो असं जर म्हटलं, डेंटिस्टकडे जाऊन आला आणि तुम्ही असं म्हटलं अच्छा डोकं दुखत होतं का, मग काय होईल? डेंटिस्ट तर साधा शब्द आहे ना, एकदम साधा शब्द आहे, लगेच कळतं, त्याच्यावरनच कळतं ते. पण डेंटिस्ट जसं कळतं तसं डोळ्यांवाला कळतो का आपल्याला, हृदयावाला कळतो का, हाडांवाला कळतो का? मग या साध्या साध्या गोष्टी, हे झालं बायोलॉजीतल्या गोष्टी, त्या एक भाग झाला बायोलॉजीतला एक भाग. अशा अनेक गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आपण जे खातो. आता निंबू, निंबूला कोणता ऍसिड, ऍसिड असतं ना त्याच्यामध्ये, त्याला कुठलं ऍसिड म्हटलं जातं त्याला? चिंचेमध्ये कोणतं ऍसिड असतं? ऍसिड तर वेगवेगळं आहे ना. जे जे आम्ल आहे, आंबट ज्या गोष्टी असतात त्याला ऍसिड म्हणतो आपण. मग त्या कोणत्या कोणत्या असतात? त्या चिंचेच वेगळं असेल, अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात ना वेगवेगळ्या साध्या साध्या सामान्य ज्ञानच, ते सामान्य विज्ञानातल्या विचारल्या जातात. भौतिक शास्त्रामध्ये काय? वजन,
वजन वेट वगैरे माहिती आहे ना तुम्हाला? वजन कशा कशामध्ये असतं? किलोग्राम मध्ये असतं. तुम्ही जिम मध्ये वगैरे गेलं तिथे एलबी मध्ये असतं. एलबी म्हणजे काय? पाऊंड ऐकलंय तुम्ही नाव? पाऊंड, इतके पाऊंड तितके पाऊंड, 2.2 पाऊंड म्हणजे 1 किलो. म्हणजे हे काय आहे तर हे माप आहे. समजलं का? मग आता जिम वाले काय लय मोठे हुशार आहे असं आहे का? जनरल गोष्टी आहे ना. पाऊंड म्हणजे जनरल गोष्टी, ते कोणालाही माहिती असतं असं ज्ञान. फक्त आपल्याला काय करायचं आहे, सगळं ज्ञान एका ठिकाणी आणायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. स्पेशल नॉलेज, तुम्ही हा अभ्यास केला सायन्सचा आणि तुम्ही सायंटिस्ट झाले असं होणार नाही. त्याला जनरल गोष्टी माहिती पडतील. समजलं का? त्याचा यूज वगैरे तो माहिती पडेल, अशा गोष्टी तिच्यामध्ये आहे. मेट्रोमध्ये तुम्ही जाता, मेट्रोमध्ये गेले समजा, आता पुण्याला आले तुम्ही, मेट्रोने प्रवास केला, तर तो कसा करायचा काय तो सगळा कळतो आपल्याला, लगेच शिकतो जनरल. याचा अर्थ तुम्हाला मेट्रो कळली असं होतं का? मेट्रोचं इंजिन कसं चालतं ते कळलं का? त्याच्यासाठी इंजिनियर लागेल त्यांच्यामधला. त्याला म्हणतात विशेष ज्ञान. म्हणजे आपल्याला एकदम वरवरचं ज्ञान गोळा करायचं आहे प्रत्येक क्षेत्रातलं. समजलं? म्हणून त्याला सामान्य ज्ञान म्हणतात. म्हणून आपण जो अभ्यास करतोय तो एकदम भारी आहे, एकदम असा काही आव आणण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या सिलेबसला घाबरायची गरज नाही. समजला? एक भीती असते ना मनामध्ये की नाही अभ्यास करायचा, त्याची भीती बाळगायची गरज नाही. जर तुम्ही रोज अभ्यास केला आजपासून, रोज जर तुमची डेव्हलपमेंट केली आणि जे जे वाचताय ते लिहून घेतलं, त्याच्या नोट्स व्यवस्थित काढल्या आणि त्या रिवाईज केल्या वारंवार, असं म्हणतात की 5-7 वेळा जर रिवाईज झाल्या तर गोष्टी तुम्ही विसरत नाही. अशा 7 वेळा किमान केल्या तर तुम्ही ते विसरतच नाही. समजलं? पण त्या रिव्हिजनला काय पाहिजे, एक टाईम इंटरवल पाहिजे. नाही तर तुम्ही आता 7 वेळा एखादं वाक्य वाचलं आणि ते आठवण होईल असं नसते. आता वाचलं, उद्या वाचलं, मग 8 दिवसांनी वाचलं, असं ते 5-6 महिन्यामध्ये 7 वेळा जर रिव्हिजन झाली सगळ्या गोष्टींची, की तुम्ही ते कधी विसरत नाही. मग याच्यासाठी काय किती गरज आहे? 3-4 तास अभ्यासाची गरज आहे. किती तास? 3 ते 4 तास कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास. तेव्हा काहीच नाही, मोबाईल नाही, काही नाही, घरदार नाही, मला हे लागलंय, मला ते काहीच नाही. फक्त अभ्यास. आत्तापासून जर तुम्ही केला तर 6 महिन्यात तुम्ही इतके ट्रेन होतात की मिलिटरी वगैरे हे असेल, याच्यापेक्षा एक कठीण परीक्षा असते अजून, स्टाफ सिलेक्शनच्या असतात ते GDच्या, ज्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहे आपल्या त्याचाही अभ्यास होऊन जाईल तुमचा. समजलं? आपण त्या लेवलचं मॅथ शिकणार आहे. जे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग त्या ज्या असतील, मी त्या लेवलचं शिकवणार आहे. की तुम्ही रेल्वेची पण परीक्षा देता येईल तुम्हाला, तुम्हाला मिलिटरीची देता येईल, तुम्हाला याही देता येतील कुठल्या पॅरामिलिटरीच्या, ज्या SSC स्टाफ सिलेक्शन घेते त्या. आणि ह्या याला किती मर्यादा असते? शिक्षणाची मर्यादा किती याला? म्हणजे किती पास पाहिजे तुम्ही माहिती आहे का? 10वी पास पाहिजे. समजलं? आणि पॅरामिलिटरीला 12वी पास पाहिजे. आणि 12वी ग्रॅज्युएशन शक्यतो होऊनच जातं तुमचं. 12वी तरी झालेलंच असतं. 12वी झालेलं आहे ना तुमचं. तर 12वीवरही जे आधारित परीक्षा असतात ते तुम्हाला इथे देता येतात. तुमच्यापैकी जर कोणी टेक्निकल शिकलं असेल, कोणी ITI शिकलं असेल, कोणी काही, त्याच्या स्पेशल परीक्षा असतात. मिलिटरीमध्ये, पॅरामिलिटरीमध्ये स्पेशल स्पेशल निघतात. तर त्याही परीक्षा तुम्हाला देता येतील. समजलं का? फक्त तुम्हाला काय करावं लागेल, की एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल, की आपल्याला 3-4 तास रोज अभ्यास करा. आणि 3-4 तास अभ्यास करायचा आहे याचा अर्थ 6 तास बसावं लागेल. 6 तास बसले तर 3-4 तास अभ्यास होतो. समजला? कारण 1 तास 2 तास तर तुमचे असेच जातात ना आपले, कॉन्सन्ट्रेट व्हायला, इकडे जायला, थोडा गॅप वगैरे असं. त्याच्यामुळे वेळ किती काढायचा आपल्याला? 6 तास अभ्यासासाठी. प्रॅक्टिस आपण वेळ काढायची गरज नसते, कारण प्रॅक्टिस आपोआप आपण करतो. त्याच्यासाठी मोटिवेशनची गरज नसते. तुम्हाला म्हटलं रनिंग, ते तर पहिले करतात तुम्ही. रनिंगची फिजिकलच्या ट्रेनिंगला मला आळस आला असा कोणालाच होत नाही. आळस फक्त याला होतो. आणि हा फॅक्टर असतो तुम्हाला मागे पुढे खेचायला. समजलं का? लक्ष आलं? जे अंतिम यादी लागते ना त्याच्यामध्ये, अंतिम यादी. फिजिकल खूप महत्वाचं आहे बरं का, असं मी म्हणत नाही. पण फिजिकलला मोटिवेशन नाही लागणार तुम्हाला जास्त. सगळेच जात आहे, सगळे बघा व्हिडिओ पण टाकतील तर कशाचे टाकता मिलिटरीवाले? कसले टाकतात? रनिंगचे त्याचेच टाकतात ना, तेच मोटिवेशन. पण याच्या कोणी टाकतो का? पण याचा जर चांगला अभ्यास केला थेरीचा, तर फक्त मिलिटरीनी तर इतर सगळ्या परीक्षा तुम्हाला देता येतील. हाच सिलेबस असतो प्रत्येक ठिकाणी आणि 20-30% बदलत असतो. तर त्या परीक्षेनुसार आपण तो करायचा असतो. लक्ष आलं? आता हे झालं. आणि किती स्तराचं आहे? ते 10वी स्तरावरचं आहे. 10वी पर्यंत जे पुस्तक असतात ना आपले ते. मग इथे पुस्तक 10वी स्तर म्हणजे कुठला स्तर तो लक्षात घ्या. आपण काय करतो, 10वी स्तर म्हटलं की आपल्या महाराष्ट्र बोर्डाचे 10वी पर्यंतचे पुस्तक, तर ते नाही आताचे चांगले आहे ते. पण NCERTचे जे पुस्तक असतात ना, NCERT जे केंद्रीय स्तरावरचे,
ते पुस्तकं त्या लेवलचे हे प्रश्न असतात. समजला, तो आपण शिकलेले नसतं, तो सिलेबस आपण शिकलेला नसतो. तुमच्यापैकी कोण शिकलाय? सीबीएसई बोर्डात शिकलाय का तुमच्यापैकी? मग तो सिलेबस आपल्याला माहिती नसतो आणि त्यांनी लिहिलेला असतो 10वी स्तरावरचा. मग आपण तिथे गेल्यावर म्हणतो अरे हे का 10वीचं आहे का, हे तर 12वीचं आहे, हे तर 13वीचं आहे, असं म्हणतो ना आपण. तर ते एनसीईआरटी पुस्तकातलं असतं. एनसीईआरटीचे पुस्तकं थोडे जाड असतात चांगले आपल्या महाराष्ट्राच्या मानाने, डिटेलमध्ये असतात. पण त्याचा जर तुम्ही एकदा चांगला अभ्यास केला, समजला, मग 2 मार्कांचा असो 4, पण मी पूर्ण सिलेबस कव्हर केला, त्याचे मुद्दे वगैरे कोणते असतात आणि काही कठीण नाही. आता मी म्हटलं फिजिक्स, तर फिजिक्समध्ये काय महत्वाचे त्याचे मुद्दे आहेत, ठरलेले गोष्टी आहेत. मागच्या प्रश्नपत्रिका सगळं आहे अवेलेबल, तुम्हाला फक्त जाऊन वाचायचं आहे, फक्त वारंवार वाचायचं आहे. थोडं जास्त आहे पण वाचायचं आहे, वाचून ते लक्षात ठेवायचं आहे काही गोष्टी, आणि राहतात ते वारंवार वाचलं की लक्षात राहतात बरोबर. पण ते कुठे? एनसीईआरटीच्या पुस्तकात आहे. मग ते पूर्ण वाचायची गरज आहे का? नाही. त्याच्या परीक्षेनुसार ते तुम्हाला आहे. आता तुम्हाला जर स्टाफ सिलेक्शनच्या मोठ्या परीक्षा द्यायच्या आहे ग्रॅज्युएशन लेवलच्या वगैरे, तुम्हाला डिटेल वाचावं लागेल. तुम्हाला युपीएससी द्यायची आहे तर एनसीईआरटी वाचावी लागते, डिटेल वाचावी लागेल. समजला, त्याचा व्ह्यू, प्रश्न कसे विचारतायत त्याच्यानुसार तुम्हाला ती माहिती तुमच्या मध्ये साठवायची आहे. प्रश्न आता इथे मिलिटरी लेवल आहे तर इथे काय 1 लाईनवर क्वेश्चन आहे, साधं हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, असे प्रश्न आहे. समजला, अशा अशा गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं असं कोणी विचारणार नाही तिथे. समजला का? मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, 4 पर्याय त्याच्यापैकी टिक करा. युपीएससीला जसं आहे का, युपीएससीला डिटेलमध्ये असतं. सिलेबस तोच, फक्त डिटेलमध्ये. तिथे थिंकिंग महत्वाची आहे. समजला, त्यांना खूप जास्त वाचावं लागतं मग थिंकिंगसाठी. बेसिक तर तेच आहे ना, बेसिक तेच आहे, संविधान एवढंच आहे. समजला, पण संविधान कसं तयार झालं, का तयार झालं, याच्या मागचं वगैरे सगळं सगळं किस पाडला होतो युपीएससीत. आणि आपल्या संविधानामध्ये काय महत्वाचं आहे, हे काय ते काय, असं साधं साधं विचारलं होतं. तर सगळ्या परीक्षांना सिलेबस सेम आहे, फक्त काय आहे की त्यांची डिमांड वेगळी आहे परीक्षांची. लक्षात आलं? आपली डिमांड जी आहे ती जनरल नॉलेजची आहे, सामान्य ज्ञानाची आपली डिमांड आहे. ते 10वी स्तर म्हणजे कोणता? एनसीईआरटीचा लक्षात ठेवायचा. म्हणजे आपण जर ते शिकले नाही म्हणजे आपल्याला शिकावं लागणार आहे, मग परत अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून आपल्याला थोडी मेहनत पुरते, म्हणून आपल्याला वाटते की अरे हे एवढा कस का अभ्यास करतो, एवढा तर मी कधी केला नव्हता शाळेत. असं म्हणतो ना आपण की शाळेत मी कधी केला नव्हता, इथे करावा लागतोय. मग तेव्हा केला नव्हता म्हणून तर करावा लागतोय, नाही तर कळलं असतं तुम्हाला. मग आपली चूक आहे का तेव्हा? ते चूक बरोबर काही विचार करायचा आणि आपला अभ्यास इथून सुरू करायचा, जिथून आपल्याला माहिती पडलं तिथून. पुढचं गणितामध्ये काय असतं? लसावी, मसावी, गुणोत्तर, खूप आहे, 20-25 चॅप्टर आहे. हे फक्त तुम्हाला साधं दिलेलं आहे, संख्या वगैरे असं आपण सुरुवातच करणार आहे त्याच्यात. बुद्धिमत्तामध्ये जे डोकं चालवलं जातं त्या गोष्टी असतील बुद्धिमत्तामध्ये. आणि डोकं म्हणजे खूप जास्त डोकं चालवलं जातं असं नाही, साधं साधं लॉजिक जिथे लावलं जातं अशा गोष्टी तिच्यामध्ये, साधी साधी समज असं तिच्यामध्ये आहे, तुम्हाला कळेलच. समजला, याच्यामध्ये जनरल थिंकिंग, कॉमन सेन्स म्हणतो ना आपण, कॉमन सेन्स. समजला, रस्त्याने जायचंय समजा आपल्याला, रस्त्याने जायचंय आणि तो दोघीकडनं वाहणारा रस्ता आहे. आता इथे पुण्यामध्ये खूप रस्ते कसे एकाच बाजूने जाणारे 1 वे असतात, आहे की नाही. पण 2 वे जर रस्ता आहे, आता आपल्या गावाला इकडे इकडे 2 वे असतात, इकडनं जातो तर त्याच रस्त्याने परत येतो आपण. तर कोणत्या बाजूने चालतो आपण? डाव्या बाजूने जातो. मग हा काय झाला? कॉमन सेन्स झाला. आता मी जर उजव्या बाजूने जातोय म्हणजे काय झाला? नॉन सेन्स झाला ना तो. कॉमन सेन्स म्हणजे काय? एक साधारण माहिती आपल्याला त्या गोष्टीबद्दल सेन्स आहे, समजला. तर ती आपल्याला इथे वापरायची असते बुद्धिमत्तामध्ये, साध्या साध्या गोष्टी असतात. समजला, पण साध्या गोष्टी म्हणजे तुम्ही परीक्षेत दिल्याने आलं असं होईल का? नाही, तिची प्रॅक्टिस करायला लागेल. समजायला काहीच कठीण नाही याच्यात. अभ्यास जो आहे तो समजून घ्यायला काहीच कठीण नाही आहे. फक्त गणित बुद्धिमत्तामध्ये काय, गणित जो असतो आणि सायन्सचा काही पार्ट, त्याच्यामध्ये काय आहे की काही गोष्टी ज्या असतात ते टेक्निकल असतात, तर ते समजून सांगाव्या लागतात, शिकवाव्या लागतात. आणि ते शिकत असताना तुम्ही जर लक्ष नाही दिलं की तुम्हाला नंतर कळत नाही. ते जर तुम्ही शिकत असताना लक्ष दिलं तर नंतर तुम्हाला अभ्यास कळतो. समजलं, टेक्निकल शब्द मी वापरला त्याला का? तर बघा, तुम्हाला एक माहिती असेल 2 प्रकारचे शिक्षण आहे आपल्याकडे. आर्ट माहिती तुम्हाला? आर्ट मधले विषय माहिती आहे का तुम्हाला? इतिहास, भूगोल वगैरे या गोष्टी. त्यात टेक्निकल गोष्टी खूप कमी असतात, वाचन जास्त असतं, थेअरी जास्त असते. तुम्ही वाचून तुम्हाला कळून जाईल, समजलं. पण तुम्हाला गणिताचं पुस्तक वाचता येईल का? जोपर्यंत तुम्हाला तो भाग येत नाही तोपर्यंत गणिताचं पुस्तक वाचू शकणार आहे का तुम्ही? कारण ते टेक्निकल गोष्टी आहे. आयटीआय जर शिकायचं असेल तुम्हाला तर शिकावंच लागणार आहे, प्रॅक्टिकल करावंच लागणार आहे.
गणिताचं प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस करावीच लागणार आहे तुम्हाला. जर मी म्हटलं गणित तुम्हाला आलं पाहिजे तिच्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहे ते सांगेल मी तुम्हाला, पण टेक्निकल पार्ट तुम्हाला शिकावाच लागतो तर तो तुम्हाला येतो. लक्षात आलं? फक्त त्याची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे, यांची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. समजलं? बघा आता, आणि जेव्हा आपण याचा अभ्यास करू तेव्हा डोक्यामध्ये एक ठेवा, म्हणजे मी का सांगतो इतकं डिटेलमध्ये. आपण फक्त मिलिटरीचा विचार करतोय तर मग हे काही सांगायची गरज नाही इतकं, कारण एकदम सोपं असतं, काही इतकं कठीण नसतं. समजलं? सहज वाचताना तुम्ही येऊन जाईल. पण फक्त मिलिटरी का? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तुम्ही. तुम्ही कशाचा अभ्यास करताय? स्पर्धा परीक्षा. मग तुम्ही 10वी 12वीवर ज्या ज्या परीक्षा देऊ शकणार, 10वी 12वीवर ज्या ज्या परीक्षा तुम्ही देऊ शकणार, मग ठीक आहे मला मिलिटरीत जायचं, तर काही जणांची हौस असते की मला वर्दी पाहिजे वगैरे असं पाहिजे, आहे की नाही? मग ठीक आहे, वर्दी का फक्त मिलिटरीत आहे का? कधी पोलीसची दिली तुम्ही तर? कुठली देऊ शकता ना तुम्ही परीक्षा. तर त्याच्यामध्ये सिलेबस काय असेल त्याच्यानुसार आपल्याला बदल करावा लागेल ना प्रत्येक वेळेस. तर त्या अनुषंगानेच पहिल्यापासूनच अशी तयारी करायची आपल्याला की सगळे विषय त्याच्यामध्ये क्लिअर होतील. तर हे समजलं? सिलेबस कळतोय ना काय आहे? पुढे बघा. फिजिकल काय टेस्ट असते माहिती आहे का? प्रत्येकाला माहिती आहे? तुला माहिती आहे का? ठीक आहे, म्हणजे कोणाला जरी माहिती नाही आहे बघू आपण. आता याच्यामध्ये 1600 मीटर आहे प्रत्येकाला आहे, मुलींना मुलांना 1600 मीटर आहे. पोलीसमध्ये काय असते की मुलांना 1600 मुलींना 800 मीटर असं असतं. आता त्याच्यात कोणाला किती मार्क्स मिळतात हे पण दिलेलं आहे याच्या, आता म्हणजे याच्यामध्ये दिले, पुलसमध्ये दिले, याच्याने दिले, याचे सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही 5 मिनिट 3 सेकंदामध्ये आले तर तुम्हाला इतके मार्क्स मिळतील. समजलं? आणि जसे तुम्ही पुढे पुढे गेले तसे तुमचे मार्क्स कमी 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 होत जातील. आणि एक लेवल अशी आहे, म्हणजे 6.5 मिनिट वगैरे त्याच्या पुढे जर आले तुम्ही तर तुम्हाला घेतलंही जाते. पहिली गोष्ट तर हिच्यामध्येच पहिले पकडले जातात लोक मिलिटरीमध्ये तरी. समजला? तिथे बंद होऊन जातो दरवाजा, बंद होऊन जातो तो. कळलं? तर हे खूप महत्वाचं असतं. तुम्हाला 5:30 ते 5:45 मध्ये यायचंच आहे असं धरूनच यायचं आहे तुम्ही. समजला? आणि हे पार जर करायचं असेल तुम्हाला तर खूप मेहनत लागते. 5:30 मिनिटामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर खूप जास्त मेहनत लागते. समजला? पण 6 मिनिटाच्या आत जर तुम्ही आले, 6 मिनिटाच्या आत जर आले तर पुढे शक्यता आहे की तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. लक्ष आलं का? म्हणून सगळ्यांचा फोकस याच्यावर आहे, कारण त्याला मार्क्स किती आहे? 60 आहे. किती मार्क्स आहे? 60 आहे. सगळ्यात जास्त मेहनत तुम्हाला मिलिटरीसाठी जर करायची असेल तर या एकाच विषयासाठी करायची आहे, 1600 मीटरसाठी. समजलं? आणि हे म्हणायला 1600 मीटर आहे पण ती वेळशी संबंधित आहे, 5.5 मिनिटामध्ये. समजलं? तर ती वेळ खूप महत्वाची आहे, ती वेळ बघून घ्या आता. आता याच्यामध्ये तुझा किती वेळ येतो, कधी काढला आहे का? किती येतो? म्हणजे 5.5 बरोबर की कमी होतो काय? हा, तुझा काढला नाही? 5:43 काढला नाही. मिलिटरीची देणार आहे ना परीक्षा, म्हणजे तुम्ही आले तर इथे पण देणार आहे ना परीक्षा. हम्म? की कुठली तरी तुम्ही टेन्शन नको घ्या, तुम्ही परीक्षा कुठलीही दिली तरी इथे सिलेबस मी तरी माझा मॅथ रिझनिंगचा असा घेणार आहे. आता सांगितलं तुम्हाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वेची जी परीक्षा द्यावीशी वाटली ग्रुप डी, तर त्या लेवलचाही कव्हर होईल याच्यात, काही टेन्शन नाही घ्यायचं. समजा म्हणजे बेसिक तरी कव्हर होईल त्याच्यातलं. की अशा तुम्ही मॅथ वगैरे शिकणार, जर शिकले तर तुम्ही जर लक्ष दिलं तर, की तुम्ही वेगवेगळ्या याच्यात पुढे जाणार. समजलं? बघा आता इथे पुलप्स, पुलप्स माहिती आहे ना प्रत्येकाला? बार असतो त्याला लटकायचा आपल्याला आणि पुलप्स करायचे. त्याची पद्धत असते हा. म्हणजे याच्यामध्ये काही जण फक्त लटकतात वगैरे, त्याला पूर्ण खाली किती यायचं वर किती जायचं वगैरे ते ठरलेलं असतं. ते प्रॉपर जर 10 केले, आणि 10 पुलप्स एकदम सामान्य गोष्ट आहे. 10 पुलप्स एकदम सामान्य आहे, पण कोण? जो रोज करतो त्याला, जो हँगिंग करतो, जो रोज प्रॅक्टिस करतो त्याला. आणि जर तुम्ही अचानक तिथे गेले आणि म्हटले पुलप तर 1 2 मारले जात नाही. समजलं? कळलं का? म्हणजे 1600 मीटर एकदम जोरात पडतोय आणि त्याला पुलप्स आपोआप येतील असं होत नाही. त्याची प्रॅक्टिस करावी लागते. ज्या ज्या गोष्टी आपल्याला आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागते. समजलं का? आणि हे सामान्य गोष्टी आहे, 10 पुलप्स म्हणजे एकदम साधी गोष्ट आहे, पण ते प्रॉपर आले पाहिजे. त्याच्यामध्ये खूप लोक मारत नाही. समजला? पण तुम्ही धरून चाला की जितके पास होत आहेत तिच्यामध्ये ते आउट ऑफ याच्यामध्ये मार्क्स आणतात. लक्ष आलं का? याच्यामध्ये आउट ऑफ पाळणारे लोक आहेत. लक्ष आलं? म्हणजे याची प्रॅक्टिस खूप, ते अडतात कुठे? फायनल मेरिटला, त्या वर
जो इथे आउट ऑफ पाडतोय, म्हणजे आजकाल असं दिसतंय की जो इथे आउट ऑफ मध्ये येतोय तो तिकडे अडतोय. आपण काय करायचंय, इथे आउट ऑफ पाडायचं आणि तिथेही अडायचं नाही. असं जो स्ट्रॅटेजी घेऊन जाईल तो फायनल मेरिट मध्ये येतो याच्यामध्ये. समजलं? आता बघा पुढे, हे पुलअप्स किती मारले, आता एक पुलअप्स कमी झाला लगेच 7 मार्क्स कमी झाले. येथे अर्ध्या मार्काने मेरिट जाते. मग एक पुलअप्स मध्ये काय होते, तुमचं 7 मार्क्स गेले, म्हणजे किती महत्वाचं आहे. आणि बघा 6 पुलअप्सला 16 आहे, म्हणजे 4 कमी गेले की डायरेक्ट 40 वर न कुठे आले तुम्ही, 16 वर आले. आता जर 6 पेक्षा कमी मारलं तर मग गेले तुम्ही. म्हणजे तुम्ही मग कितीही मनाने चांगले असले, तुमचं मन खूप चांगलं आहे, रनिंग खूप चांगली आहे, अभ्यास खूप चांगला आहे, आणि पुलअप्स तुमचे 6 पेक्षा कमी आले की तुम्ही मिलिटरीमध्ये थोडंसं जरी काही इकडे तिकडे झालं की तुम्ही डायरेक्ट घरी जातात. समजलं? आणि मग जेव्हा भरतील तेव्हाच येतात. आणि हे अग्निवीरचं सुरू आहे सगळं. हे जे मी सांगतो हे अग्निवीर माहिती आहे ना. आणि अग्निवीर म्हणजे असं बी नाही की बाबा तुम्हाला परमनंट नोकरी आहे नंतर. आहे 25% लोकांना त्याच्यामध्ये असते नंतर. समजला? म्हणजे नंतर ही परीक्षाच आहे. आता किती वर्षांसाठी घेतात ते? 4. म्हणजे क्लिअर आहे ना तुम्हाला? समजलं? मग हे जर म्हणजे तुम्हाला कोणत्या लेवलला ते जे 25% कंटिन्यू होणार आहे ते कोण असतील ते माहिती आहे का? जे कंटिन्यू होतील पुढे ते याच्यामध्ये सगळ्यात जबरदस्त असतील ते. लक्षात आलं? नंतर ही परीक्षा काही ना काही असेल त्यांची. समजलं? इच्छा पण असेल, आणि काही जणांची हाऊस पण फिटते तिथपर्यंत. काही जण आता लागतात, वर्दी वगैरे मस्त होते, घरी कार्यक्रम होतो, आणि मग 1 वर्षातच ते म्हणतात अरे इकडे बोर वाटते. म्हणजे सत्कार वगैरे झाला ना सगळा, आता डोपॅमिन रिलीज झाला, तो सगळे खुश होऊन गेले. पुढे काय टेन्शन येते काही जणांना. ज्याला खरंच तिथेच राहायचं असतं, ज्याचं विजनच क्लिअर असतं की मला देशाची सेवा करायची आहे, नोकरी ते दुय्यम मानतो तो, सेवा म्हणून मानतो, असे लोक तिथे आनंदी राहतात. आणि दुर्दैवानं खूप लोक दुःखी राहतात. माझे खूप विद्यार्थी तिथे, म्हणून सांगतोय, बाकी काही नाही. पण थॉट काय क्लिअर पाहिजे आपल्याला, की मिलिटरी म्हणजे काय? शौर्य. शौर्य माहिती आहे ना तुम्हाला? आणि शौर्य म्हणजे काय? हाल अपेष्टा. शौर्य म्हणजे काय? हाल अपेष्टा. ज्याला हाल अपेष्टा सहन करता आला त्याला म्हणतात शौर्य. समजलं? युद्ध पाहिलंय का तुम्ही? टीव्हीत बघायला खूप छान वाटतं. समजलं? युद्ध काटाकुटी आहे. आणि रनिंग करताना साधं बघा, रनिंगच्या स्पर्धा बघा, तुम्ही पाहिल्या का ऑलिम्पिकच्या पहिल्या? किती सोप्या वाटतं ते, पळतात ते असं वाटतं की नाही? आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष रनिंग करतो तेव्हा, आणि जेव्हा आता याला माहिती असेल 1600 मीटर जेव्हा पडाला असेल तेव्हा किती बसलेले असतात ते, म्हणजे आपल्यापेक्षा ते डुकरं बकरे वगैरे ते चांगले बिचारे असे त्याच्यापेक्षाही बदतर हाल. म्हणजे संघर्ष करतोय का तुम्हाला सुरुवातीपासून, तो संघर्ष आहे शेवटपर्यंत. तो संघर्ष आहे म्हणून त्यांना मान सन्मान आहे बरं का. संघर्ष नसता का ज्याला मान असतं सन्मान असतं, संघर्ष आहे म्हणून. तर ठीक आहे. पुढे आणि क्वालिफाईंग काही आहे, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींचे मार्क्स नाही मिळणार, पण क्वालिफाय करावंच लागेल. तर काय क्वालिफाय करायचं तुम्हाला? 9 फूट लांब उडी. मुलींसाठी ते जे हे आहे ना, हे वेगवेगळे आहे. म्हणजे थेरीची परीक्षा जशी तशी आहे, आणि जो टायमिंग आहे तो 6:30 7:30 6:30 मिनिट आहे मला वाटतं जवळपास. आता हे 9 फूट फ्री डिच म्हणजे तुम्हाला उडी मारायची आहे. समजलं का? आणि ती काही इतकी कठीण नसते, क्वालिफाईंग असते. झिगझॅग द्यायचं आहे, ते एक लाकडाचे वगैरे असे असतात थोडे झिगझॅग, तुम्हाला बॅलन्स करत तिच्यावर जायचं असतं. तर त्या परीक्षा काही इतक्या काही भारी नसतात, पण माहिती पाहिजे आपल्याला थोडं. आता शारीरिक मानकं आहे महाराष्ट्रासाठी वेगळे आहेत. तुम्ही कोणत्या रिजनमधून येतात त्याच्यासाठी. महाराष्ट्रातले म्हणून महाराष्ट्राचं डोमिसाईल असलं तर त्याच्यामध्ये तुमची हाईट कमी बसते. चांगलं आपल्या मराठ्यांचं एक म्हटलं जायचं इथे, की जे लोक आहेत का म्हणता, असे लोक आहेत की जे वेगवेगळ्या पहाडी भागांमध्ये असतात, तर त्यांची हाईट कमी असते असं म्हटलं जातं. आपण पहाडी भागात येणारे लोक आहे. समजलं का? तो औरंगजेब म्हणायचा ना शिवाजी महाराजांना, शिवा पहाड का चुहा असा म्हणायचा, तो तो म्हणायचा. पण मग ते चुहा गिया काही नाही, त्याने पाहून घेतलं नंतर शिवाजी महाराज सिंह आहे बाबा, असं आहे की नाही. पण आपण पहाडी लोक आहे असे लोक म्हणतात महाराष्ट्रातले लोक. समजला? आता लातूरला पहाड असेलच असं नाही आहे. समजलं का? प्रत्येक ठिकाणी पहाड आहे महाराष्ट्रात असं नाही आहे. पण आपण पहाडी रिजन मधून येतो. समजलं? एवढं फक्त मानायचं आपण. मग त्याच्यासाठी आपल्याला सूट दिलेली आहे, डोमेसेल ज्यांचा महाराष्ट्राचा असेल त्याला. प्लस तिच्यामध्ये ना याच्यानुसार कास्टनुसार पण दिलेलं असतं. कास्टनुसार असतं त्या,
की कोणत्या कास्टसाठी स्पेशल. समजला? आता फक्त महाराष्ट्रात म्हणजे सर सकट सगळ्यांना असं नाहीये. त्याच्याने कास्ट आहे स्पेसिफिक ती बघायची आणि त्याच्यानुसार आपलं बघायचं. म्हणजे का म्हणतोय मी हे का माहिती पाहिजे आपल्याला. तुमची हाईट जर बसत नसेल, वय काय असतं माहिती आहे का मिलिटरीमध्ये जायचं 17.5 ते 21 वर्षे. आणि 21 वर्षे शेवटचं असं वर्ष आहे की ज्याच्यानंतर मॅक्सिमम लोकांची हाईट वाढणं बंद होऊन जाते. म्हणजे हाईट वाढायची शक्यता जी असते ती कुठपर्यंत असते, 17.5 21 वर्षापर्यंत असते. आणि 17.5 18 19 वर्ष तुम्ही असतात तर तुम्हाला हाईट वाढवता येऊ शकते. जर थोडीफार असेल तर अर्धा इंच 1 इंच कमी पडत असेल तर तुम्ही हाईट वाढवू शकतात. असे व्यायाम आहेत. 1 फूट वाढली असं होत नाही. सगळे जीन्सवर पण असते ना ते. पण थोडीफार हाईट वाढते. तुम्ही जर फक्त ताठ उभे राहिले तरी तुमची हाईट थोडी वाढते. समजलं? पोश्चर तुमचं चांगलं केलं तरी तुमची हाईट वाढते. मग या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, की जर आपलं इथे कुठे 1-2 सेंटीमीटर कमी होते, तर त्या वाढू शकतं. समजलं का? काही जण हुशारी काय करतात, केस वाढवून जातात. म्हणून ते पहिलेच केस टकला करायला आणतात. म्हणजे पहिले ते केस हे करून टाकतात. तुम्ही केस वाढवून जाऊच शकत नाही तिथे. तुम्ही गेले मग तुमच्याशी ते असे वागतात जसं की कोणी म्हणजे दुश्मनाशी ते वागत नसतील. जर केस वाढवून तुम्ही तिथे गेले परीक्षा ठिकाणी, तर मिलिटरीवाले तुमच्याशी चांगला वागत नाही. म्हणून बघा सगळे केस वगैरे काटून गेलेले असतात. आणि केस वाढवण्याचा आणि हाईटचा काही संबंध नसतो. काही जणांना तो भ्रम असतो. तर तो विचार करायचा नाही. तर हे कळतंय का तुम्हाला? परीक्षा वगैरे उंची आणि वयाच्या प्रमाणात वजन पाहिजे तुमचं. समजलं? मग आपली उंची किती आहे त्याच्यानुसार वजन किती, एक तक्ता आहे पूर्ण बॉडी मास इंडेक्सचा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं बरोबर. समजला? पण तुम्ही ज्या उंचीमध्ये तिथे बसताय तर तुमचं किमान वजन एक 55 57च्या क्रॉस तरी पाहिजे. 57 किलोच्या क्रॉस, 55 57 असं समथिंग पाहिजे. काही जण 50 52 53 किलोवाले निवडले जातात त्याच्यामध्ये, असं काही नाही. पण तुमचं वजन थोडं जास्त पाहिजे. समजला? रनिंग करून करून सगळं वजन गेलेलं असतं. ते मेंटेन व्यवस्थित करायचं असतं आपल्याला. त्या तक्त्यानुसार फक्त बघून घ्यायचं. त्याच्या 1-2 किलो पुढेच असलं पाहिजे आपलं. का? ज्या दिवशी परीक्षा असते त्या दिवशी हमखास आपलं वजन कमी झालेलं असतं. समजलं? टेन्शन वगैरे येते ते मॅनेज करावं लागतं. फिजिकलचा भाग झाला. कागदपत्र माहिती आहे तुम्हाला? 10वीचं वगैरे लागतं बस. वयोमर्यादा सगळं माहिती. आणि तुम्ही सुदृढ असले पाहिजे. सुदृढ म्हणजे आता एकदम भारी आहे आणि परीक्षेच्या दिवशी जीव घाबरला आणि मग आजारी पडला, तसं तिथे चालत नाही. परीक्षेच्या दिवशीच तुम्ही सुदृढ असले पाहिजे. बाकीचे दिवस आजारी असले चालता, पण त्या दिवशी किमान तुम्ही सुदृढ असले पाहिजे ज्या दिवशी तुमच्या परीक्षा होतील. समजला? आणि या सगळ्या फिजिकल चाचण्या वगैरे याच्यावर तुम्ही जर प्रॅक्टिस चांगली केली, जर चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इथे घाबरायची गरज नसते. समजलं? एकदम साधी पद्धत आहे हां. फक्त ज्या पद्धतीने ते घेतली जाते ती थोडी अशी क्रुएल आहे. ज्या पद्धतीने परीक्षा घेतली जाते ना, ती थोडी अशी मानवता दिसणार नाही तुम्हाला तिच्यात. कारण मिलिटरी म्हणजे काय? मिलिटरीमध्ये मानवतावादी लोक जातील का? मानवतावादीच असतं आपल्या भारतामध्ये. सगळे मिलिटरीवाले मानवतावादीच आहे. सगळ्यांचा चांगलाच विचार करतात. पण तिथे खुंखार लोक पाहिजे ना त्यांना. त्यांना लोक कसे पाहिजे? कुठल्याही परिस्थितीचा सामना करणारे पाहिजे. मग ती तशी ट्रेनिंग तुमची म्हणजे जिथून सुरुवात आहे, जिथून परीक्षेची निवड आहे तिथूनच सुरू होते. काही जण त्याला त्या भरती प्रक्रियेला नाव ठेवतात. शिवाय देतात की असं कुठे चालतं का? इतकं हे चालतं का? पण ते मिलिटरी आहे ती. आणि तिथे आधी कसं चालायचं, तुम्ही जर आता 30 40 50 वर्षापूर्वी गेले, तर ते गावात यायचे. मिलिटरीवाले कुठेतरी असे यायचे आणि कोण चांगला दिसतोय, हाईट वगैरे बॉडी कोणाची चांगली आहे, त्याला उचलून घेऊन जायचे. तुमच्या आजोबांच्या गोष्टी आहे का? समजलं? तसं रेल्वेवाले यायचे. हाईट बॉडी त्याची चांगली झाली घेऊन. मग रेल्वे का? तर रेल्वेमध्ये खूप मेहनतीचे कामं होते आधी. अति आताही असतात, काही काही असतात. पण आताही तुम्ही बघतात बघा, रेल्वेनं गेले तुम्ही, एक हातोडा घेऊन एक माणूस चालत असतो. ऑरेंज त्याचं ॲप्रॉन वगैरे ते असतं. ते 2-3 लोक असे ते उचलत असतात. रूटवर काम करत असतात. ते मेहनतीचेच काम आहे ना. तर आधी तर ते गिट्टी वगैरे खूप मेहनतीचे काम होते, अति मेहनतीचे. पैलवान लोकच लागायचे तिथे. ट्रक चालवणं माहिती आहे तुम्हाला? आधी ट्रक चालवायला फक्त पैलवान लोक चालवायचे. समजलं? असं साधन आहे. आता कोणी चालवतो? 30 किलोचा मुलगाही चालवून घेतो. कारण पॉवर स्टेअरिंग आलेली. तेव्हा तसं नव्हतं. तर तेव्हा परीक्षेची पद्धतच वेगळी होती. चांगला दिसतोय उचलला, चांगला दिसतोय उचलला. रेल्वे तसे खूप आहे आजोबा. समजला? उचलला. त्यांना जर तुम्ही म्हटलं ना, मी 4 वर्ष आले परीक्षा देतोय, 5 वर्ष आले देतोय, पास होत नाही. ते असतील तुमच्यावर.
एवढं काय ह्याच्यामध्ये, आम्ही तसेच गेलो होते. कारण त्यांना ते माहितीच नाही ना, की आजची परीक्षा काय. आज साध्या साध्या गोष्टीसाठी किती संघर्ष करावा लागतोय. अभ्यास, स्पर्धा वाढल्या आहे. समजला? तुम्ही नाही आले, 4 जण सहन करून तिथे बसणारे आहेत. समजला? म्हणजे आपला इगो वगैरे सगळं तुम्ही लाडाचे वगैरे सगळं सगळं तिथे निघतं. आपण आपली ऐपत काय सगळी तिकडे दिसते. तर परीक्षा देऊनच दिसते. तर विचार करा मिलिटरीत जाऊन किती दिसेल. समजलं का? ठीक आहे, जाऊ द्या. आता याच्यामध्ये काही विचारायचं आहे कोणाला? हे जे जितकं सांगितलं मी त्याच्यामध्ये काही विचारायचं आहे का? आता काय काय घेणार आहे ते घेऊ आपण हं. याच्यात काही विचारायचं आहे का? ब्लॅक म्हणजे कसं चांगलं असतं, म्हणजे फळा काळाच पाहिजे आणि खडू पांढरा पाहिजे. तर फील येतो की शिकवतोय बाबा काहीतरी. आता या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या. आता तुम्हाला याच्यात सिलेबस शिकवला जाणारच आहे. त्याच्यात तुम्हाला मराठी व्याकरण वगैरे पण शिकवलं जाणार आहे. हे तर आहेच. समजला? मराठी शिकवलं जाणार आहे. इंग्लिशही मला वाटतं शिकवलं जाऊ शकतं. कारण काही ठिकाणी इंग्लिशचाही उपयोग केला जातो काही काही परीक्षांमध्ये. मराठी व्याकरण तर असतंच. म्हणजे मागच्या बॅचला ते मराठी होतं. मी फक्त मॅथ आणि रिझनिंग शिकवणार आहे. आता याच्यामध्ये तुमचं मिलिटरी झालं पाहिजे, पोलिसही झालं पाहिजे वगैरे असं सगळ्या गोष्टी ते असतात. पण मिलिटरीचा सिलेबस पूर्ण शिकवलाच जातो. समजला? फक्त मिलिटरीची बॅच जर असेल तर मिलिटरीचा तर शिकवला जाईल. आता मी सांगितलं मराठीत शिकवला तो. मग सर मराठीत शिकवला नाही तर असंही होऊ शकतं ना, की नाही शिकवला जाईल कारण तुम्हाला नाही आहे. पण आता मागची एक बॅच होती ती कंबाईन होती, मिलिटरी आणि पोलीस अशी होती. तिथे मराठी शिकवलं गेलं होतं. तर तुम्हाला कदाचित मराठी शिकवलं जाऊ शकतं किंवा नाही. शिकवलं तर चांगलंच आहे, नाही तर मग आपल्याला हा सिलेबस जो आहे तुम्ही ज्यासाठी इथे आलेले आहात ते. आता आपण मॅथ शिकणार आहे. मॅथसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक असतात? मॅथ जर शिकायचं असेल आपल्याला तर कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे? आपण मॅथ सुरूच करणार आहे बरं आज. असं नाही की आपण फक्त टाइमपास करतोय बोलतोय. बघा, मॅथ जर आलं पाहिजे तर कुठल्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते? मॅथ आम्ही सांगितलं टेक्निकल विषय. टेक्निकल विषयासाठी काहीतरी पात्रता असली पाहिजे आपल्यामध्ये, कुठली तरी. मग कुठली पात्रता असली पाहिजे? काय शिकलं पाहिजे आपण? काय आलं पाहिजे आपल्याला? मॅथ जर आलं पाहिजे मला तर काय आलं पाहिजे? एक, तुम्हाला तर मॅथ शिकण्यासाठी तुम्हाला गणना आली पाहिजे, कॅल्क्युलेशन आले पाहिजे. कॅल्क्युलेशन येण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? प्लस मायनस हे आलं पाहिजे. याच्यासाठी काय माहिती पाहिजे? अंक माहिती पाहिजे ना तुम्हाला, अंक नेमके काय आहे. अजून काय माहिती पाहिजे? मॅथ चांगलं आहे असं तुमच्यापैकी, माझं मॅथ एकदम भारी आहे असं कोणाला वाटतं? वाटतं का कोणाला की मॅथ एकदम जबरदस्त आहे आपलं असं? आणि मॅथच बोर झालं, म्हणजे मॅथच येत नाही मला, असे किती जण आहे? दोन गोष्टी असल्या पाहिजे, एक तर मॅथ एकदम भारी असला पाहिजे, एक तर मॅथ एकदम बोर वाटलं पाहिजे, आहे की नाही? मला मॅथ आवडतं किंवा मला मॅथ आवडत नाही, अशा दोन आहे ना. आवडतंय की नाही आवडतंय याच्यामध्ये कन्फ्यूज आहे. तर असे लोक कधीच स्पर्धा परीक्षेत पास होत नाही. एक तर ज्याला विषय येतो तो पास होतो, एक तर ज्याला नाही येत तो होतो. नाही येत तो कसं काय होतो? ज्याला विषय जमतो, कळतो, तो पास होतो. आणि ज्याला नाही येत तोही पास होतो. का? तुम्हाला माहिती असतं की मला येतोय तर तुम्ही जातात अभ्यास करतात. तुम्हाला माहिती असलं की मला येत नाही, मग मला का येत नाही त्याचा तुम्ही शोध घेता. मग मला या या गोष्टीमुळे येत नाही, मग त्या गोष्टीवर तुम्ही काय करता? त्याच्यावर तुम्ही मेहनत करता आणि त्या गोष्टी तुम्ही एक एक जीवनातून कमी करतात, की मला या गोष्टी येत नाही, या या कारणामुळे येत नाही, ते कारणच तुम्ही हरवून टाकता. समजलं? सकाळी मी उठत नाही, का उठत नाही? जर तुम्हाला माहिती आहे मी सकाळी उठत नाही, हे माझी चुकी आहे, तर मी केव्हा हे कर. आता तुम्ही सकाळी जर लवकर उठायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? पहिले माहिती पाहिजे ना की मी सकाळी उठत नाही, मान्य करा पहिले की मी सकाळी उठत नाही, मी नालायक आहे असं मान्य करा. समजला? नालायक म्हणजे शिवी नाही, नालायक म्हणजे लायकी नाही आहे बाबा ना. लायक, लायकी नाही माझी सकाळी उठायची. ठीक आहे, मी उठत नाही. का उठत नाही? मग त्याचे कारण शोधा. जर तुम्ही रात्रभर 3-4 वाजेपर्यंत अभ्यास करताय, अभ्यास करून झोपले 4 वाजता,
आणि सकाळी 6ला नाही उठले तर कोणी काही म्हणणार आहे का तुम्हाला? मग स्वतःला काही म्हणायची गरज आहे का? नाही. मग कारण मिळालं ना तुम्हाला, की नाही मी काही नालायक नाही आहे. मी जरी उशिरा उठवला तरी मी 4 वाजेपर्यंत अभ्यास करत होतो ना. पण मी अभ्यासाला सुरुवात केली रात्री 3ला आणि 4 पर्यंत अभ्यास केला आणि 6ला मी सकाळी उठला नाही. मग नालायक आहे ना. कारण सुरुवात केव्हा केली? 3ला. 3ला का सुरुवात केली अभ्यासाची? काय केली? कारण 3 पर्यंत मोबाईल होता ना, Instagram, रील्स आहे ना, तुम्हालाही किडे चावले असतील ते, असे काही नाही. पण त्याच्यामुळे माझी झोप झाली नाही आणि मी आता झोपलेला आहे, सकाळी उठत नाही. म्हणजे काय? कारण शोधलं तुम्ही. आता कारणावर उपाय काय असेल तोही माहिती आहे तुम्हाला. ज्याच्यामुळे तुम्ही उशिरा उठतायत ते वापरू नका. ते लवकर बंद करा. 10च्या आत ते बंद झालं पाहिजे. समजलं? 10च्या आत ते बंद झालं म्हणजे पुढच्या 1 तासामध्ये तुम्ही जर काहीच करत नाही, फक्त बसून राहा, तुम्हाला झोप येईलच. आणि सर्वात चांगली झोप काहीतरी पुस्तक घ्या. चांगलं काम करत असताना तर चांगली झोप येते, आहे की नाही? म्हणून एक टेक्निक वापरली जाते आजकाल, की जे चांगले विद्यार्थी त्यांच्याकडून, की जर रात्री झोप येत नसेल तर कुठलंही पुस्तक घ्यायचं आणि ते वाचत राहायचं. वाचत असताना बरोबर झोप येते, झोपून जायचं. मोबाईल घेतला की झोप आलेली झोप चालली जाते. म्हणजे काय, की ज्याला माहिती असतात गोष्टी, एक मला येते किंवा नाही येत हे ज्याला माहिती असतं त्याला म्हणतात आत्मबोध, की त्याला स्वतःचं माहिती असतं. तो त्याच्यावर उपाय काढू शकतो. लक्ष आलं? त्याच्यावर तो उपाय काढू शकतो. मग उपाय जर काढायचा असेल तर आपल्याला आपलं माहिती पाहिजे. समजलं? मग मॅथेमॅटिक्स मला येतं की नाही येत हे आपल्याला, आता मी येतं की नाही येत त्याच्या थोडं दूर जाऊ आपण. आता आवडतं की नाही आवडतं याच्यावर होते ना आपण. मॅथेमॅटिक्स किती जणांना आवडतं सांगा? आवडतं एक. मी हे नाही विचारत तुम्हाला येते का? समजलं? मी काही विचारणार नाही, घाबरू नका. आवडतं आपल्याला मॅथमॅटिक्स असं. किती जण आहे असे? आवडते. आणि हात असा वर करायचा. मॅथमॅटिक्स आवडत नाही असे हात वर करा. आणि बाकी हे बा मी काय सांगितलं, एकतर आवडते असले पाहिजे, एक तर आवडते असले पाहिजे. मध्ये तटस्थ, तर तटस्थ लोक पाहिजे नाही. नोटा नावाचा एक प्रकार आहे माहिती आहे का? मतदान सगळ्यात थर्ड क्लास प्रकार आहे तो. समजला? लोकशाहीमध्ये कोणीच चांगला नसतो, परफेक्ट कोणीच नसतो. अवेलेबल पैकी बेस्ट निवडावाच लागतो. लक्ष आलं का? मग सर तो पर्याय का आणला? चालेल, चालू आहे त्याच्यावर डिबेट चालू आहे आतापर्यंत, काही टेन्शन नाही. आता सगळेच्या सगळे नोटा जर जिंकला आमचा तर सगळे सगळे जातील, दुसरे येतील. समजला का? म्हणजे चोर जातील, लुटेरे येतील. फक्त फरक काही पडणार नाही. माणूस जोपर्यंत स्वतः सुधरत नाही, प्रत्येक घर सुधरत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले नेते मिळणार नाही. जेव्हा माणसं चांगले होतात तेव्हा नेते चांगले होतात. शिवाजी महाराज आले म्हणून बाकीचे लोक सुधारले असं नव्हतं. तर बाकीच्या लोकांना पाहिजे होतं, स्वराज्य मनात खतखत होती, कितीतरी संतांनी पेरली होती आणि मग तो समाज निर्माण झाला. आणि तेव्हा मग शिवाजी महाराजांसारखा नेता आला आणि मग त्या गोष्टी घडल्या. समजलं? म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं असं एकदा सांगितलं होतं कोणी, न्यायमूर्ती रानडे नाव ऐकलं असेल तुम्ही कुठेतरी. त्यांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनी काय केलं. तर त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराजांनी इथे असलेली जी शक्ती होती, जी स्वतःला तिला वाटत होतं की मला स्वातंत्र्य पाहिजे, त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि ती या परक्यांच्या विरुद्ध वापरली. म्हणजे ऑलरेडी जी शक्ती होती तिला गोळा करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या विरोधात त्याला एक चांगलं चॅनल दिलं, चांगला मार्ग दिला आणि ते स्वराज्याचा मंत्र दिला. मंत्र दिला म्हणजे काय, आपल्याला हे काम करायचं आता. म्हणजे तो एक दिला. होते सगळे, आता तुम्ही आहे. तुम्हाला जर मार्गच नाही मिळाला, मार्गदर्शनच कोणी केलं नाही, मग तुम्ही कुठे जाणार आहे? एनर्जी कुठे जाणार आहे तुमची? वाया जाऊ शकते ना ती. त्याला एक चॅनल असलं पाहिजे. नदी माहिती तुम्हाला, नदी कशी वाहते? ती जर अशी कुठेही व्हायला लागली तर वाया जाईल ना ते पाणी. तर ते प्रॉपरच गेलं पाहिजे. समजलं? तर निसर्ग प्रॉपर गोष्टी करतो, आपण नाही ते केलं पाहिजे. तर ठीक आहे. मॅथ किती जणांना आवडत नाही सांगा? त्यांना एक. अजून आवडते? तू तटस्थच आहे का? कसली भीती आहे का? काय भीती आहे का कसली? मग बघा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारले तर उत्तर दिले पाहिजे तुम्ही. हा, मी काय विचारलं तुम्हाला, एक तर मॅथ आवडते का नाही आवडते का?
आता दुसरी गोष्ट, मी किती चांगला बोलतोय आता बोलत असताना, एकदम गोड गोड हा एकदम, तर मला गोड काही समजू नका. म्हणजे आता पहिला दिवस आहे त्याच्यामुळे काही इतकं हे नाही. पण मी मॅथमॅटिक्स शिकवतो, तसं मी फिजिकल बी शिकवतो. माझे कितीतरी विद्यार्थी, मी माझं इंट्रोडक्शन करतो आता. मी प्रवीण प्रल्हाद नायसे, मी भुसावळचा आहे. भुसावळ नाव ऐकलं असेल कोणीतरी, कधीतरी ऐकलं. जर दिल्लीला गेले तुम्ही तर मध्ये लागतं ते, समजलं का? क्राईम सिटी म्हणतात तिला, काय काय माहिती का? पण बनाना सिटी पण म्हणतात. केळीचं उत्पादन होते तिथे वगैरे, खूप गोष्टी आहे, खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला तिथलं 4 ज्ञानपीठ पुरस्कार माहिती आहे तुम्हाला? 4 मराठी लोकांना मिळाले. त्यातले एक जे बालचंद्र नेमाडे, ते आमच्या शेजारच्या गावाचे, खूप प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणाहून आलेले. अजिंठा जवळच आहे माझ्या, 50 किलोमीटर. सातपुडा माहिती आहे तुम्हाला? तिथला मी आहे. माझं बी मेकॅनिकल झालेलं आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि त्याच्यानंतर मी एम ए मराठी केलेलं आहे. मी PhD करतोय शिवाजी महाराजांवर. आणि मी पुस्तक पण लिहिलेलं आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास माहिती आहे तुम्हाला? नॅशनल बुक ट्रस्ट, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आपल्या ज्या भारताची आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, ज्याने नॅशनल बुक ट्रस्ट म्हणून एक आहे. पुण्याला तुम्ही आले का आधी? कोणी तुमच्यापैकी पुण्याला कोणी राहिले? आता एक पुस्तक मेळावा झाला होता माहिती आहे, 15 एक दिवस. ती ती ज्यांनी भरवला होता नॅशनल बुक ट्रस्ट, तर ती आपली ट्रस्ट आहे, ती ज्यांनी PM युवा लेखक योजना असते, ती पहिली जेव्हा झाली होती 2020-21 मध्ये, तिच्यामध्ये मी लेखक म्हणून निवडलं होतं. मी भारत सरकारसाठी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, ते अवेलेबल आहे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे त्याच्यावर आहे. तर मी रिसर्च करतो. इथे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे इथे शेजारी. हा फडके रस्ता आहे. तुम्ही आता पुण्यात आले ना, पुण्यामध्ये जाताना रस्त्यांची नावं लक्षात घ्यायची. हा इतिहास आहे पूर्ण. ते जे तुम्ही इतिहास वाचतात ना, समाज सुधारक हे ते क्रांतिकारी सगळे इथेच आहे, या रस्त्यावरच दिसतील तुम्हाला. इथेच हे शेजारी जर तुम्ही इथून उतरले आणि बाजूला गेले, इथे मंदिर आहे, लक्ष्मी नृसिंह मंदिर. तुम्ही वर वाचा, इथे वासुदेव बळवंत फडके राहायचे. वासुदेव बळवंत फडके क्रांतिकारी होते, माहिती आहे तुम्हाला? तर ते ते इथे राहायचे, समजलं का? असे तुम्ही इथून थोडंसं पुढे गेला तर हा वाडा त्याचा, तो त्याचा, तो, हा पूर्ण इतिहास आहे मित्रांनो. तुम्ही ज्या ठिकाणी आहे ना आता, सगळे इतिहास इथूनच झालेले आहे. इथे आजूबाजूला इथे थोडं पुढे गेले की टिळक होते, इथे टिळक स्मारक मंदिर आहे. बाकी टिळकांचा केसरी वाडा पण आहे इथे. तुम्ही इथे थोडं गेले पेशवे, इथे विश्रामबाग वाडा, सगळा सगळा इतिहास आहे इकडे, समजला का? थोडंसं पुढे गेले, आता तुम्हाला एक गणपती बाप्पा नक्की माहिती असेल. कुठला? दगडूशेठ हलवाई आहे की नाही? पण जो मूळ आहे तो माहिती नसेल. ज्याला माहिती असेल त्याने सांगा की कुठला गणपती बाप्पा मूळ आहे. दगडूशेठ हलवाई तर प्रत्येकाला माहिती आहे. अजून एक गणपती बाप्पा आहे पुण्यामध्ये. कोण? बोरगाव नाही नाही, इथेच त्याच्या शेजारी कसबा गणपती म्हणून आहे. कसबा, कसबा, कसबा म्हणजे बाजारपेठले नाव होतं. बाजारपेठ जे असायचा ना, थोडा जो असा भाग गावासारखा भाग, त्याला कसबा म्हणायचे आधी, तेव्हाचा शब्द येतो. कसबा पेठचा राजा नाव ऐकलं होती, कसबा पेठ. ते शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा इथे आले, जिजामाता छोटे होते शिवाजी महाराज, जिजामाता ते आले, सर्वात पहिले जे मंदिर बांधलं इथे जिजामातेने, ते त्या कसब्याच्या गणपती बाप्पाचं आहे. ते ऐतिहासिक आहे, ते मूळ आहे. दगडूशेठ हलवाई हे नंतर आलेलं मंदिर आहे, फेमस आहे, पण मूळ ते. बघा, एक एक साधी गोष्ट आहे, चांगले लोक इंस्टाग्रामवर नाही आहे, फालतू लोकांचे खूप मोठे फॉलोअर आहे ते इंस्टाग्रामवर आहेत. चांगले, कळतंय का तुम्हाला? चांगल्या लोकांना फॉलोअर, तसं खूप मूळ गोष्टी आपल्याला माहिती नाही. आपले हिरो चेंज झालेले, तुम्हाला क्रिकेटर हिरो वाटायला लागले ना आजकाल, आहे की नाही? म्हणजे आता वर्ल्ड कप जिंकला तर आता किती किती, आता हेच वर्ल्ड कपवाले काय करतील, आता IPL खेळायला येतील आणि ॲडव्हर्टाईज बघा कशा कशा करतील. नैतिकता बेतिकता गेली इकडे तिकडे, समजलं का? किंवा आपण आपल्या तरुणांना काय शिकवतोय, कारण तरुण तर त्यांचं ऐकणार आहे, तरुणांना काय माहिती असतं बिचाऱ्यांना. तर ते जे हिरो वागतील तसे, तर ते क्रांतिकारी. आता कसं आहे, स्वातंत्र्य आपल्याला काय झाला, क्रांतिकारी होईल आता, आहे की नाही? पण ठीक आहे, क्रिकेट वाईट आहे असं नाही बरं, क्रिकेट माझा आवडता खेळ आहे. मी काही नाव नाही ठेवत कुठल्या खेळाला. पण इथून जेव्हा तुम्ही आता पुण्यात आले, तर या सगळ्या मार्गांना जाताना फक्त डोळे उघडे ठेवून जात जा आणि विचारत जा की हा कुठला मार्ग आहे, किंवा मोबाईलमध्ये दिसतं आपल्याला कुठला मार्ग आहे. तर हा फडके मार्ग आहे. कुठला मार्ग आहे? फडके. तो का पडला असेल? वासुदेव बळवंत फडके ते राहायचे, त्याच्यावरनं तो पडलेला आहे. आणि ते कोणी कोणताही मार्ग म्हणजे इथेच राहायचे म्हणून पडला असं नाही आहे. तर प्रत्येक रस्त्याला वेगळे नाव आहे. गल्ली बोळाला पण नाव आहे इथे पुण्याला. तुम्ही साधे इथून गल्लीतून गेले तर कोणत्या मार्गाने गेले तुम्हाला माहिती नसतं. ते गुगल सांगते तुम्हाला, समजलं का? ते सांगते तुम्हाला की कुठल्या मार्गाने तुम्ही जाताय, कुठल्या मार्गाने तुम्ही जाताय, ते सांगते, समजलं?
उच्चार बघायला चुकीचे असतील पण तिला मार्ग माहिती असतो. वापरला ना तुम्ही, मॅप वापरला असेल ना कधीतरी. तर इथून जायचं. आता इथे समोर इतिहास संशोधन मंडळ म्हणून आहे, जिथून आपला सगळा जो इतिहास लिहिला गेला, हा सगळा आपला सगळा मराठ्यांचा इतिहास जितकाही झालेला आहे आतापर्यंत तो लिहिला गेलाय. त्याच्याने 70-80% ज्याचं योगदान आहे पूर्ण, ते भारत इतिहास संशोधन मंडळाचं आहे. तिथे तिथे मी प्रॅक्टिस करतो, म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे रिसर्च करतो तिथे या विषयांवर. म्हणजे पुस्तकावर एका काम करतोय आणि बाकीचे करत असतो. आणि मग आहेच बाकीच्या फिजिकल वगैरे मी आधी खूप विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. इथे रिसर्चसाठी आलोय म्हणून इथं ह्या अकॅडमीला मी जोडलं गेलोय. बाकी माझी स्वतःची अकॅडमी होती तिथे गावाकडे, आणि ते गावातल्या लोकांनाच, म्हणजे माझ्या भागातल्या लोकांनी पुढे जावं यासाठीच ती तयार केलेली होती. समजलं. त्यांनी फिजिकलमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप लोक गेलेले आहेत. कोणी रेल्वेत आहे, कोणी ONGC मध्ये, कोणी स्टाफ सिलेक्शनमध्ये, कोणी आर्मीमध्ये, कोणी पोलीसमध्ये, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या अकॅडमीतले विद्यार्थी माझे गेलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची माहिती जर पाहिजे असेल, की कुठली परीक्षा कशी द्यायची, याची प्रॅक्टिस कशी करायची, कुठलीही परीक्षा तुम्ही मला विचारू शकता. समजलं. कुठला खेळ आवडत असेल तर खेळाची प्रॅक्टिस कशी करायची ते तुम्ही मला विचारू शकता, कारण मी ॲथलीट पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही तेही विचारू शकता. फिजिकलमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तेही तुम्ही विचारू शकता. तुम्हाला कोणाचं कन्सल्टंट म्हणजे कोणाकडनं काही ऐकून घ्यायचं असेल, कोणीतरी लागलेलं आहे बाबा, मग मिलिटरीमध्ये लागलेला आहे, त्याचे काही अनुभव ऐकायचे असतील, त्याचा नंबर मी देऊ शकतो माझ्या कोणत्या तरी विद्यार्थ्याचा आहे का, तोही तुम्हाला सांगेल काय काही नाही, म्हणजे मनातल्या काही भावना, म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर्कचा तो कार्यकर्ता आहे ना. आता रेल्वेमध्ये कसं असतं तो तुम्हाला सांगेल, मी तर सांगेलच, तोही तुम्हाला सांगेल. समजलं. तर अशा सगळ्यांना मी जोडून पण देऊ शकतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे जर चांगलं ते खरंच तुम्हाला जर इच्छा असेल की मला काहीतरी शिकायचं आहे नवीन काहीतरी, तुम्ही विचारू शकता. समजलं. चालेल. आता एक 5 मिनिटं फक्त आपण परत एकदा तुमचे नावं करून घेऊ. नावं विचारू, कितवी शिकलेले ते मला सांगा, आणि इथे कुठली परीक्षा देण्यासाठी आले ते एकदा सांगा. सांग, काही टेन्शन नको घेऊ. आणि बघा, सगळ्यात पहिली तुम्हाला जर काहीतरी करायचं आहे जीवनामध्ये, तर काय करायचं आहे? प्रत्येकाची इच्छा आहे काय? बापाचं नाव वाढवायचं आहे, प्रत्येकाची इच्छा असते. आता हे इच्छा पूर्ण करण्यासाठी पहिले तुम्ही नाव तर सांगता आली पाहिजे तुम्हाला. स्वतःचं नाव तर सांगता आलं पाहिजे. आणि कोणासोबत सांगायचंय? वडिलांच्या नावांसोबत सांगायचंय. आमच्याकडे पद्धत काय झाली, आता आम्ही आडनाव पहिले सांगतो, काही तर जात बी सांगून देता सोबत. स्वतःचं नाव सांगा, वडिलांचं नाव सांगा आणि आडनाव सांगा. समजलं का? जात पीत ते आपल्या घरी ठेवायची, ते आता काही आपल्याला ते फक्त कुठे काम आहे ते जात माहिती आहे का? कास्ट सर्टिफिकेट इथे कास्टनुसार वगैरे स्पर्धा परीक्षेत भरताना बस तिथे, बाकी दुसरीकडे कुठे काही गरज नाही आपल्याला त्याची. तर सांगा, नाव सांगतो. आता यांना कळलं पाहिजे, मला माहिती आहे तुझं नाव. काय नाव तुझं? आडनाव नाही कळलं मला. करवा. लातूर, धाराशिव. आणि 12वीला आहे की झालं? फर्स्ट इयरला आहे आता. कुठला विषय? आर्ट. कुठला घेणार, कुठला आहे पुढे? म्हणजे मराठी भाषा, सायन्स, आपले पॉलिटिकल सायन्स वगैरे काय? मराठी घेणार आहे. तेजस. आता मिलिटरीमध्ये एक हे असतं बघा, ते जोरात बोलायला सांगतात, माहिती तुम्हाला? जोरात बोलायला सांगतात ना. ते का बोलायला सांगतात जोरात माहिती आहे का? ते का वारंवार म्हणणार आहे का, करणार आहे का, ते सांगा परत परत. स्पष्ट आवाज काढायचा जोरात, म्हणजे एकदम ओरडायचं नाही तुम्हाला, पण यांना ऐकू गेला पाहिजे, किमान मला ऐकू आला पाहिजे असं. सांगा. तेजस. तुम्ही भाऊ आहे का? मग तुम्ही भाऊ आहे ना, तर तू एक तिकडे बसत जा, तू इकडे बसत जा. भाऊबंदकी नंतर होणारच आहे, तुम्ही भांडणं करणार आहे तर आत्ताच करून घ्या. एक जण इकडे बसायचं, इकडे सोबत बसायचं नाही. तू आता मागे जा. जा हा. भाऊकी आहे ना तुमची, हा ते होणारच आहे पुढे. याच्याबाबत नाही बसायचं तू. आणि जर झालंच तर अशी रूम घ्यायची की हा नसेल तिथे, आणि आठवड्यातून एकदा भेटायचं, आणि इथे भेटलं तरी बघायचं नाही, लय पुढे जाणार. आणि सोबत राहिले
मग तुमचे मित्र दुसरे नाही होणार. असं काही नाही आहे बरं का, म्हणजे पण त्याच्या सोबत बसत नको जो माझ्या लेक्चरला जाईल. हां, झालं. हरिओम. हं. तुझं काय? 12वी. आणि फर्स्ट इयर कुठला? BSc कुठला? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी? फिजिक्स की केमिस्ट्री? फिजिक्स. सातारा. सातारा मूड की कुठला? हां. BSc रेडिओलॉजी. MIT मध्ये. कुठलं इयर? फर्स्ट इयर. आणि मिलिटरीची परीक्षा देणार आहे? लॉ. रेडिओलॉजी. रेडिओलॉजी सोबत आहे का तुम्ही? अच्छा. लॉ कुठे आहे? सिंहगड. अच्छा. ते आता व्हिडिओ आला होता तो तिथलाच ना? हां. तर जाऊ द्या. लॉ वाले लोक डेंजर असतात मस्त. आता मी दिली होती एक लॉची परीक्षा, ते PhD मुळे मला करता नाही आलं. लॉ माझा आवडता विषय आहे. कारण संविधान वगैरे याच्यावर मी पुस्तक लिहिलं होतं एकदा, म्हणजे मी फ्री लान्सिंग करत असतो त्याच्यामध्ये मी दिलेले मटेरियल वगैरे. लोकराज्य वगैरे माहिती आहे का तुम्हाला? लोकराज्य मासिक माहिती आहे आपलं, महाराष्ट्र सरकारचं असतं. तर तिच्यामध्ये आणते सगळ्यांनी लिहिले नावं वगैरे. ठीक. आता फक्त तुम्हाला मी काय विचारलं त्याचं कारण सांगतो आता. नावं वगैरे मला काही सगळ्यांची नावं लक्षात नाही राहणार, पण राहतील ते पुढे. जर तुम्ही येत गेले कंटिन्यू तर तुमचे नावं येतीलच लक्षात. पण मी का विचारलं त्याचं कारण सांगतो. जरी तुम्ही मिलिटरीची तयारी करत असले, जरी तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत असले, जरी तुम्ही कुठल्याही UPSCची जरी तयारी करत असले, तरी टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. तुम्हाला काय सांगितलं मी, 3-4 तास अभ्यासासाठी या मिलिटरी वगैरेच्यासाठी, रेल्वेसाठी वगैरे या सगळ्या परीक्षांसाठी 3-4 तास महत्त्वाचे असतात बस. रोज 3-4 तास म्हणजे 6 तास बसायचं आहे तुम्हाला. समजलं? 6 तास बसले म्हणजे 3-4 तास झाला तुमचा अभ्यास चांगला. एवढीच फक्त गरज असते. मग तुम्ही फिजिकल केलं त्याला वेळ वाढतो वगैरे सगळे. पण हे जे अभ्यासाची टायमिंग असते तुमची, शक्यतो शक्यतो सकाळी संध्याकाळी, आता तुमचे क्लास वगैरे कसं आहे सगळं रुटीन त्याच्यानुसार सगळं ठरेल. पण शक्यतो एकदम सकाळी असले पाहिजे अभ्यास, आणि रात्रीचा प्रहर असला पाहिजे. शांततेमध्ये अभ्यास करायचा आहे. दुपारी वगैरे आजकाल पूर्ण दिवसभर अभ्यासिका असतात. तर परीक्षा जवळ आली तर पूर्ण अभ्यासिकेत दिवसभर अभ्यास केला चालतो, काही नाही. आणि तुमच्यानुसार तुमचा कोणता वेळ चांगला आहे त्याच्यावर तुम्ही अभ्यास करायचा आहे तो. पण हे करत असताना आपली जी कोअर फील्ड आहे, आपण ज्याच्यामध्ये शिकतोय, 12वी नंतर तुम्ही डिग्री याच्यात करताय, त्याचा अभ्यासही एकदम चांगला करा. किमान बेसिक त्याच्यातल्या गोष्टी क्लिअर करा. म्हणजे उद्या चालून समजा मी काहीतरी, कोणीतरी काहीतरी विचारलं तुम्हाला त्यातलं, तर सांगता आलं पाहिजे, या लेवलचा तुमचा अभ्यास असला पाहिजे. समजला? म्हणजे तुम्ही जर तुमचा कोर सब्जेक्ट चांगला नाही केला आणि पुढे जर स्पर्धा परीक्षा पास नाही झाले, तर ना घरके ना गाठके अशी आपली अवस्था होते. लक्षात आलं? तर स्वतःचा कोर तरी आपला पक्का पाहिजे. समजलं? समजलं का? कारण आता मी म्हटलं, आता इथं इथं लॉ आहे. आता असं म्हटलं की केशवानंद भारती खटला काय माहिती आहे तुला? आता केशवानंद भारती खटला माहिती नसेल तर लॉ करून फायदाच नसतो. समजला? म्हणजे का का सांगतोय मी, कारण तुम्ही जे ऍडमिशन केलेले आहेत, तर 90-95-100% अशी शक्यता आहे की तुम्ही एका बाजूने हे सुरू ठेवू आणि एका बाजूने स्पर्धा परीक्षा देऊ, अशाच मानसिकतेने तुम्ही ते ऍडमिशन घेतलेलं आहे. समजलं? आता मला शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे, 10-11 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. समजला? मी काही स्पर्धा परीक्षा देत नाही बसलाय कुठल्या. मी स्पर्धा परीक्षा शिकवल्या आहे फक्त. मला शिकवायला आवडतं, रिसर्च करायला आवडतं, मी तेच कामं करतोय. समजला? परीक्षा वगैरे रेल्वे वगैरे क्रॅक केल्या ते दिल्या, पण गेलं नाही तिथे असं. पण जर माझा कोर सब्जेक्ट जर पक्का नसेल, मला रोजगार निर्मिती करता येणार आहे का त्याच्यामध्ये? आता मी म्हटलं, तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे केलेली आहे. तुम्ही मला इंजिनिअरिंग शिकवायला लावली, ती ती शिकवणार आहे मी, ती शिकवता येते मला. समजला? तर मला सांगायचं आहे की तुम्हाला, की तुमचा कोर फील्ड चांगली असली तर तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत.
की तुम्ही जॉब करून तुमचा स्पर्धा परीक्षाही नंतर करू शकता कंटिन्यू. काही जण अशी मानसिकता घेऊन आले, पहिले याचा अभ्यास करू, छोटी परीक्षा काढू, मग UPSCचा करू, MPSC, असेही स्वप्न घेऊन आलेले आहेत काही जण. पहिले हे तर क्रॅक करू, मग पगार सुरू होऊन जाईल, मग ते करू. अशा काही जणांनी डोक्यात टाकेलं असेल ना तुमच्या. मग समजा नाही झाले, तुम्ही छोटी परीक्षाच क्रॅक नाही झाले, मग आणि घरची परिस्थिती नसली, आता सरकार आहे समजा, आता तुम्ही ज्या स्कीममध्ये इथे आले, 6 महिने आहे, तुम्ही 6 महिन्यापर्यंत तुम्हाला सरकार तुमचं, आता हे पूर्ण वेळ तुम्ही अभ्यास केला पाहिजे, समजला, पूर्ण वेळ अभ्यास केला पाहिजे. पण कोर जो तुम्ही जे काही शिकताय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की नंतर पश्चाताप होतो. कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे एक खेळ आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, तर ती स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये जिंकतोच असं असतं का? नाही. आणि आपण हारणारच आहे असंही असतं का? नाही. पण मला सांगा, 1,000 जागा निघाल्या, 1,000 फॉर्म येत आहेत, 10 लाख. आता 1,000 साठी 10 लाख जाऊ द्या, पण किमान 2,000 मुलं अभ्यासू असतील की नाही, किमान, त्याचे जास्त असतील पण 2,000 घेऊ आपण. बाकीचे 9,98,000 जाऊ द्या, की रिकामे आहे सगळे, असेच आलेले, ऐरे गैरे काहीतरी फॉर्म भरला आणि आले, असे आहेत 9,98,000. आणि 2,000 फक्त एकदम सिरियस, एकदम जीवाचं रान करून आलेले. मग त्या 2,000 पैकी जागा किती आहेत? 1,000. निवडले किती जातील? किती निवडले जातील? 1,000 निवडले जातील. कितीही हुशार असले तर ते 1,000 मुलं बाजूला होतील. त्यांनी कितीही म्हटलं, नाही नाही, मी मनाने चांगला आहे, माझं चरित्र चांगलं आहे, मला बघा सगळे लोक, गावातले सगळे लोक मला चांगलं म्हणतात, असं कितीही प्रूफ केलं, त्या 1,000 लोकांना घेणार आहे का? का का नाही घेणार? कारण जागाच 1,000 आहे. जागाच 1,000 असतील तर 2,000 मुलांना घेणार काय? कळतंय का तुम्हाला? मग याचा अर्थ असा झाला का की जे निवडले ते एकदम हुशार आणि जे नाही निवडले ते एक डब्बू, असं झालंय का? स्पर्धा परीक्षेत निवडलेले एकदम तुम्ही जे हिरो करतायत ना, ते काही हिरो वगैरे नाही आहे. ते जिंकले ते ते ठीक आहे, बरोबर. पण जे हारलेले ते पण एकदम आपला समाज त्यांना वाईट टाकतो ना. जे एखादा मुलगा, एखादी मुलगी समजा 5-7 वर्ष झाले अभ्यास करते, तिचा संघर्ष बघा, कोणीतरी असेल आपल्या आजूबाजूला, त्याच्याबद्दल बाकीचे लोक किती सहज बोलतात, की इतके वर्ष झाले काय करतोय, अभ्यास करतोय, शंका घेतात ना त्याच्या अभ्यासाबद्दल, त्याच्या एकंदर वागण्याबद्दल शंका घेतात. याचा अर्थ असा असतो का की त्याची चूक असते, काही असते, असं काही असतं का त्याच्यामध्ये? ती स्पर्धा आहे. आणि स्पर्धामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की लक फॅक्टर असतो, लक. कुठलीही स्पर्धा असली की थोडा 1% 2% लक, लक फॅक्टर 100% नसतो, एवढं लक्षात घ्या. आणि आपण तर स्वतःला लकी समजायचं नाही की मला लक चालून देईल. आपण तर समजायचं की मला लक काहीच कामाचं नाही, मला अभ्यास करावाच लागणार आहे, असंच चालायचं. आणि कोणताही माणूस, तुम्ही क्रिकेट पाहिला, आता वर्ल्ड कप झाला, पाहिला तुम्ही, संजू सॅमसन तो मॅन ऑफ द सिरीज होता. त्याची वेस्ट इंडिज, सॉरी, इंग्लंड विरुद्ध एक त्याचा कॅच सुटला होता मला वाटतं, माहिती आहे का तुम्हाला? 10-15 असं काहीतरी रन झाले होते तेव्हा, त्या कॅप्टननेच सोडला होता. आता मला सांगा, जर त्याचं लक नसतं तर गेला होता तो तिथे, भारत तिथेच गेला होता, म्हणजे भारताची मॅच तिथूनच गेली होती. म्हणून संजू सॅमसन असा म्हणेल का की नाही यार, मी लक आहे ना तर मी आता पुढे प्रॅक्टिस नाही करणार, असा म्हणेल का तो? तो काय करेल? त्याचा लक चालो की नको चालो, तो काय करेल? प्रॅक्टिस तर पूर्ण त्याच्या हातात आहे ते तर पूर्ण करेल तो. मी काय करू शकतो माझ्या हातात काय ते मी पूर्ण करेल. पण तिथे खेळायला जाताना, नाही मी आता एवढी मेहनत केली तर मी इतके केलेच पाहिजे, नाही तर मग काही खरं नाही माझ्या जीवनाचं, नाही तर मी आत्महत्या, असं करणार आहे का तो? लक फॅक्टर म्हणून तो ठीक आहे, आपल्या नशिबात नव्हतं असं म्हणून तो पुढे जाईल, की आज माझा दिवस नव्हता. सचिन एकदम खुंकार प्रॅक्टिस, समजलं का? आणि एखाद्या वेळेस शून्यावर आऊट, मग शिव्या कोणाला देईल तो? प्रॅक्टिसला शिव्या देईल की लकला देईल? तो शिव्या कोणालाच देणार नाही. तो काय म्हणेल? फक्त जाऊ दे, आज नशिबात नव्हता, एवढं म्हणेल तो, पुढे चालेल. म्हणजे याला काय म्हणतात? स्पोर्ट्समनशिप म्हणता याच्यात. स्पोर्ट्समनशिपचे काही वेगवेगळ्या पैलू आहेत, त्याचे काहीतरी गुणधर्म आहेत. तर तिच्यामधला एक गुणधर्म असतो एका खेळाडूचा, की ठीक आहे आज नाही झालं, उद्या तो प्रॅक्टिस करेल. अशा स्पोर्ट्समनशिपनं खेळणारे लोक याच्यात टिकतात. स्पर्धा परीक्षेमध्ये, स्पर्धा पण एक खेळच आहे. पण नाही झाला पास तर मग
मग हार मानून घ्यायची का? मग नाही. मग ठीक आहे, आता मला मी शिकतोय, विद्यार्थी होतो तो तिथपर्यंत ठीक आहे. पुढे तुम्हाला पैसे कमवून जर शिकवावं लागलं तर पैसे कमवण्यासाठी चांगला जॉब करायला पाहिजे की काही करणार? चांगला जॉब पाहिजे तर तुमच्या विषयात जर मिळाला तर चांगलं आहे. तुमचा विषय कोणता जे तुम्ही शिकताय ते, तर ते कोर जो सब्जेक्ट सांगितला आहे मी तो पक्का ठेवा. तो तुम्हाला पुढे कामा येऊ शकतो. आणि नाही आला तर असं हे नाही किंवा तुम्ही कुठेतरी लागले तर नाही येईल, पण तुम्ही त्याला इग्नोर करू नका. ग्रॅज्युएशन जे तुम्ही करताय ना ते एकदम मनापासून करा. लक्ष आलं? आणि मग 6 तास इथे काढा. हे 6 तास हे झाले, त्या अभ्यासासाठी रोज तुम्ही 1-2 तास जरी दिला खूप झाला. तुम्ही जे ग्रॅज्युएशन करतायत त्याच्यासाठी 1 तास 2 तास खूप झाला. रोज 1 तास जरी दिला ना तरी खूप जास्त होतं. पण रोज करा. आणि गॅरंटीने सांगतो तुमच्यापैकी कोणी तो करणार नाही. पण तरी मी माझं सांगणं काम आहे ते मी केलं पाहिजे आहे की नाही. एक शिक्षकाने त्याचं सगळं सांगितलं पाहिजे. पण केला पाहिजे. कोरचा अभ्यास रोज केला पाहिजे. कोर ज्याचा चांगला तो कोर म्हणजे कळते ना मी काय सांगतोय ते. हां. आता आता मॅथकडे येऊ आपण. हां, नाही तर सगळं झालं आपलं इंट्रोडक्शन झालं. आपलं काय काय असेल तुम्हाला अजून काही माहिती करून घ्यायची याच्यामध्ये काही विचारायचं आहे? काय असणार आहे काही नसणार आहे विचारायचं आहे का काही? या सिलेबसबद्दल काही असणार आहे? काही शंका असतील मनामध्ये? पुण्याबद्दल काही विचारायचं आहे? महाराष्ट्राबद्दल काही विचारायचं आहे? इराण, अमेरिका, इस्रायली युद्धाबद्दल काही विचारायचं आहे? काही विचारा तुम्ही बिंदास. क्रिकेटबद्दल शिक्षकाला काही विचारा. आणि मी काय म्हणतोय काही विचारा. जर मला माहिती नसेल तर मी सांगेल की मला माहिती नाही आहे. किमान हे तर उत्तर देईल मी, आहे की नाही? सांगा तुम्ही. कुठल्या याच्यासाठी म्हणजे कुठल्याही विषयाबद्दल काही विचारायचं असेल, स्पर्धा परीक्षेबद्दल, एखाद्या परीक्षेबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा. बोलते व्हा. आणि तुम्ही जोपर्यंत बोलते होणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे का गीता अर्जुन, अर्जुन माहिती आहे तुम्हाला? अर्जुन, कृष्ण अर्जुन. गीता काय आहे? गीता, गीता म्हणजे काय? भारतातले भारतामध्ये जितकेही धर्मग्रंथ झालेले, जितकेही शास्त्र झालेले, त्याच्यामध्ये ना प्रश्न उत्तर आहे, दुसरं काही नाही. एकाने प्रश्न विचारला दुसऱ्याने उत्तर दिलं. अर्जुनाने प्रश्न विचारले कृष्णाने उत्तर दिले. शंका विचारल्या ना त्याने. गरुड पुराण वाचले का तुम्ही? गरुड पुराण आता ते तर फेमस असतं. कोणीतरी गेलं बाबा की ते गरुड पुराण लावतात ना, तर गरुड पुराणमध्ये गरुड प्रश्न विचारतो. कोण प्रश्न विचारतो? गरुड. आणि त्याचे उत्तर देतात विष्णू भगवान. शिवपुराण माहिती आहे तुम्हाला? नाव ऐकलं असेल ना, एक लोटा जल, शिवपुराण. शिवपुराणमध्ये पार्वती प्रश्न विचारते, शंकर भगवान उत्तर देतात. असं म्हणजे उपनिषद नाव ऐकलं असेल तुम्ही? उपनिषद भारताची फिलॉसॉफी जे आहे, तत्वज्ञान जे आहे उपनिषदांमध्ये आहे. त्यातलं एक कठोपनिषद आहे. कठोपनिषद तिच्यामध्ये नचिकेता नावाचा एक नचिकेत नावाचा कॅरेक्टर आहे. 10 वर्षाचा मुलगा आहे. तो मरतो, 10व्या वर्षी मरतो तो. यम त्याला घ्यायला येतो. मग यम पाहतो यार इतका सुंदर पोरगा, इतका मस्त आहे. यमला त्या दिवशी यम एकदम क्रूर. चालेल तुम्ही किती पाया पडा काही तो घेऊन जातो असं त्याचं कॅरेक्टर. पण त्या दिवशी त्याला असं वाटतं की नाही यार इतका चांगला मुलगा जाऊ द्या सोडायला. ते त्याला जिवंत करत आणि त्याला म्हणतं की तू सांग तुला मी 3 वर देतो, पण यार इतक्या लवकर तर तुला काही घेऊन जायचं नाही मला, माझी काही इच्छा होत नाही, तू जगून घे मस्त. 3 वर माग मला कुठले तरी. मग ते 2 वर मागतो, त्याच्या बापाचं आयुष्य वगैरे काय असेल ते ते सगळं मागतो तो. मग एक प्रश्न तो विचारतो यमाला, नाही मृत्यू म्हणजे काय नेमका? म्हणजे हे जे माझं 10व्या वर्षी आलं, कोणी जन्मताच जातो, कोणी 50 वर्षांनी जातो, कोणी 100. मृत्यू म्हणजे काय त्याचं रहस्य सांगा मला. मृत्यू, मरण म्हणजे काय? यम म्हणतो हे पाय म्हणे हो, म्हणजे त्या यमाला स्वतःला मृत्यू म्हणतात माहिती आहे ना. यम म्हणतो की तुला आहे ना राज्य राज्यकारभार पाहिजे का पृथ्वीचा? तर देतो मी तुला. राण्या पाहिजे का खूप साऱ्या? ते देतो. पैसे पाहिजे का? सगळं देतो मी. मृत्यू म्हणजे काय ते विचारू नको. नचिकेता काय म्हणतो, हे सगळं तुमच्याकडे ठेवा, बाकीचं सगळं जाऊ द्या, मृत्यू म्हणजे काय तेच सांगा. आणि यम पहिले म्हणतो की नाही नाही तू, बाकी खूप लोभ देतो त्याला, प्रलोभन देतो यम. पण तो 10 वर्षाचा मुलगा कशावर अडलेला आहे? कशावर अडलाय तो? मृत्यू म्हणजे काय ते सांगा. आणि मग त्याच्या समाजातून मग पुढे जे निघतं ते कठोपनिषद निघतं पुढे. आणि त्याच्यामध्ये मग मृत्यू म्हणजे नेमका काय असतो, मग जिवंतपणे आपण कसं जगलं पाहिजे, सगळं तिच्यामध्ये ज्ञान आहे. सगळं तिच्यामध्ये.
आपण जगतो, कधी प्रश्न पडला पाहिजे ना आपल्याला. रोज फक्त एक विचार करायचा की एक दिवस तर आपण होणारच आहे, आता एक दिवस तर मरणारच आहे. मग हे नेमकं आहे काय, आहे काय, असा विचार करत राहिले ना तुम्ही, एकदम तुमचा आत्मविश्वास वाढतो. ज्याला माहिती नाही की तो मरणार आहे, त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो. आणि ज्याला असं माहिती असतं ना की नाही नाही, मला तर माहितीच नाही मी मरणार आहे, नाही असं कसं काय झालं, तर मग तो टेन्शनमध्ये राहतो बिचारा. समजला, टेन्शन आहे हमेशा नसणार, एक दिवस संपणार आहे सगळा. पिक्चर एक दिवस समजा, टाकी किती बी चांगली असली, पिक्चर थिएटरमध्ये तुम्हाला उठावं लागणार आहे तिथून. समजला. तर हे ज्याला माहिती असतं, आता तो जर प्रश्न त्याने विचारला नसता तर त्याला इतकं ज्ञान मिळालं असतं का? आणि त्याला मिळालं नसतं, आपल्याकडे कठोपनिषद आलं असतं का? तर इथे असं कुठलंही क्षेत्र नाही की जिच्यात प्रश्न विचारला आणि त्याच्यात उत्तर मिळालं नाही, असं कुठलं क्षेत्र नाही. समजलं का? आणि प्रश्न उत्तराशिवाय आपल्याकडे शास्त्र पण नाही. आणि प्रश्नांचे उत्तर जर नाही मिळाले तर काय होतं ते पण सांगतो. तुम्ही प्रश्न विचारा, एकतर तुम्हाला उत्तर मिळेल, नाही मिळाले, नाही समाधान झाला, मग त्याची उत्तरं शोधा. मग तुम्ही संशोधक होणार. समजलं. म्हणजे तुम्हाला जर उत्तर मी नाही देऊ शकला, मग पुस्तकांमध्ये शोधा. पुस्तकाने देऊ शकले, कोणीच देऊ नाही शकलं, मग तुम्ही सायंटिस्ट होणार डायरेक्ट. तुम्हीच ते शोधून काढलं, असं होणार ना. म्हणजे झाडामध्ये जीव आहे की नाही हे कधीतरी जगदीशचंद्र बोस त्यांनी विचारलं असेल कोणाला तरी. सगळेजण पागल झाला का तू, हिच्यात कुठे जीव असतो, असं काहीतरी म्हणून त्याला हाकललं असेल. याने विचार केला असेल, यार नाही याच्यात तर जीव असतो, असं अभ्यास केला, स्वतः शोधून काढलं, सायंटिस्ट होऊन गेले. म्हणजे ज्या प्रश्नांचे एकतर तुम्हाला उत्तर मिळतात, नाही मिळाले तुम्ही स्वतः शोधा, तुम्ही संशोधक होतात. लक्ष आलं. म्हणून प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे, आणि तुम्हाला प्रश्न पडतात, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. समजलं. तर विचारायचा आहे कोणाला प्रश्न? हा एक प्रश्न तर पडला तुमचा की केव्हा संपणार आहे, ते सांगतो 12 वाजता संपणार आहे आपलं. अजून कुठला प्रश्न पडतोय? कुठल्याही मनामध्ये कुठल्याही इच्छा, आकांक्षा, लोभ, भावना, कल्पना, काय जे असेल ते सगळं विचारा. काहीच विचारायचं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारले तर चांगले, नाही तर मी नियम मोडणार नाही. मी प्रश्न विचारत जाईल तुम्हाला पुढे. चालेल ना? चालेल का? तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याने आधी भाषण दिलेलं आहे इथे येऊन? कोणीच नाही. मी जितकेही मिलिटरी वगैरे ट्रेनिंग, आता तुम्ही खरंच मिलिटरी देताय का तो मोठा प्रश्न आहे, पण जे मिलिटरीचे, आता तो एक जण आहे तो दिली परीक्षा. मिलिटरीचे जितके मी पाहिलेले माझे विद्यार्थी जेवढे लागलेले आहेत ते सगळे, ते एकदम खुंखार असतात. खुंखार म्हणजे मेहनती, मेहनत खूप करतात. इतकी मेहनत, इतके आम्ही मागे एक स्पर्धा होती, 50 किलोमीटर पळाले, काही सहज असते त्यांना, 25 किलोमीटर 50, एकदम त्यांची मानसिकता एकदम मेहनत करायसाठी एकदम तयार. आणि त्याला म्हटलं नाही की 2 वाक्य बोल, नाही ते बोलता येत नाही का, येतं. ज्ञान असतं का, असतं, पण ते लाजाळूचं झाड असतं. समजलं. आता तुम्हाला लाज कसली वाटली पाहिजे? वाईट गोष्टींची. चांगल्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे का? नाही. तर खूप हुशार मुलं अशी असतात की बिचारे बोलतच नाही. हा, हा पण भ्रम आहे की जो बोलतच नाही तो हुशार आहे, असं नाही आहे बरं का, असं काही जरुरी नाही आहे. पण खूप हुशार मुलंही बोलत नाही, आणि ज्यांना बोलायचं नाही ते तर बोलतच नाही. समजला. पण जीवनामध्ये कोणीच हुशार नसतो, कोणीच डब्बू नसतो. फक्त ज्याला स्वतःला व्यक्त करता आलं तो पुढे जातो, ज्याला व्यक्त नाही करता आलं तो स्वतःच्याच कोशामध्ये बांधून तसाच दबून जातो. समजला. म्हणून व्यक्त व्हा, बोला, मोकळे व्हा. समजला. तुम्ही होतात मोकळे, कुठे होतात तुम्ही? तुमच्यापेक्षा खाली पाहिलं तुम्ही, आपल्यापेक्षा खाली दिसतोय, त्याच्याशी तुम्ही मोकळे होतात. त्याच्यावर तुम्ही डॉमिनेट करता, त्याला स्वतःच्या काबू होण्याचा प्रयत्न करता. तुम्ही राज्य अधिराज्य गाजवता, तुमचा लहान भाऊ वगैरे, ते तुमची खूप चालते. जिथे तुम्हाला म्हणलं बेटा या आईपतच्या वर आहे, मग तिकडे तुम्ही शांततेचे पुतळे बनता. हे समोरच्याला वाटलं पाहिजे की तुम्ही एकदम चांगले बा, सज्जन आहे असं. तर मी तर तुम्हाला सज्जन कधीच समजणार नाही, कारण मला हजारो विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव आहे, हजारो व्याख्यानं द्यायचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मला काही मी तुम्हाला ते समजणार नाही. पण तुमच्यामधला विद्यार्थी केव्हा जागृत होईल? जेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार तेव्हा. प्रश्न तुम्हाला काही ना काही पडले होते की नाही इथे येण्याच्या आधी? कुठला तर प्रश्न विचारा, पुण्यात काय प्रसिद्ध आहे ते तर विचारा. किंवा मी विचारू का पुण्यात काय प्रसिद्ध आहे?
विचारा, कोणाला काही विचारायचंय? तुम्ही प्रश्न विचारले तर मला उत्तर देता येतील. तू तू सांग, विचार, काहीतरी विचार. परीक्षेबद्दल विचार, कशाबद्दल विचार? हा, स्टाफ, स्टाफचा सिलेबस, स्टाफ सिलेक्शनचा म्हणजे आपल्या जीडीचा. हो, म्हणजे माझं मॅथ आणि रिझनिंग जे आहे ते त्या लेवलचंच असेल की जे जीडी पण क्रॅक करणार तुम्ही. समजला का? फक्त एक विचार करा, मिलिटरीचा एक फायदा आहे की मिलिटरीमध्ये जे सामान्य विज्ञान ते जे करायचे, तुम्हाला एक सांगितलं की बेसिक पुस्तकं कुठले घ्यायचे जर वाचायचे असले, जास्त वेळ असला तुमच्याकडे, तर सेंट्रल लेवलच्या म्हणजे एनसीआरटी जे एनसीआरटी त्या लेवलचं तुम्हाला वाचायचं आहे. सायन्स, त्याच्यानंतर ते हिस्ट्री पॉलिटी वगैरे जेवढं असेल ते सगळं कुठलं वाचायचं तुम्हाला? एनसीआरटी. तोच तुम्हाला इथे काम येईल, डिटेलमध्ये वाचला तर जीडी काम येईल. सेम 1600 मीटर तुम्ही करताय तिथे 5 किलोमीटर असते. 5 किलोमीटर 1600 मीटरपेक्षा सोपी आहे थोडी. समजला की तिच्यात तुम्हाला चांगला वेळ मिळतो आणि तुम्ही, आणि सोपी आहे म्हणजे असे गेले आणि येऊन गेले अशी नाही बरं का. ज्याला 1600 चांगली येते तो 5 किलोमीटर पूर्ण करत नाही, अशी उदाहरणं आहे माझ्याकडे की 1600 मीटर तो 5 मिनिटात मारायचा. 1600, पण 5 किलोमीटर पर्यंत जायचाच नाही तो, कारण त्याने प्रॅक्टिसच 1600 केली होती. तो 3000 मीटर पर्यंत गेला आणि बस आता गेला आपला असं. बघा, एक फरक लक्षात ठेवा, 100 मीटर पडणारा एक मोठा माणूस झाला आहे, त्याचं नाव माहिती असेल तुम्हाला, ऑलिम्पिक चॅम्पियन, नाव सांगा. युसेन बोल्ट. त्याला म्हटलं ना 5 किलोमीटरची रेस जिंकून दाखव, तर किपचोगे त्याला हरवून टाकेल. किपचोगे माहिती आहे ना, हा पण खूप मोठा माणूस आहे, 5,000 मीटर आणि 10,000 मीटरवाला, 5 किलोमीटर 10 किलोमीटरवाला, तोही गोल्ड मेडलिस्ट ऑलिम्पियन आहे. एकदम खुंकार. हे लोक पाहत जातात, यांचे पॉडकास्ट आहे का किंवा यांच्याबद्दल ऐका की कसे राहतात ते. किपचोगेचं सांगतात किती मोठा ऑलिम्पिक चॅम्पियन, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ते एकदम असं संन्यासासारखं राहतात, ते प्रॅक्टिस करतात, स्वतःचे कपडे, स्वतःचे बूट, स्वतःचं सगळं सगळं, साधं खाणं वगैरे, असं आश्रम राहतो ना असं जंगलात, अशा ठिकाणी राहून तिथे प्रॅक्टिस करतात ते आणि ऑलिम्पिक खेळायला येतात. असं ते किपचोगेचं एक उदाहरण आहे. खूप मोठा माणूस आहे आणि तुम्ही युट्यूब जर बघितलं तर तिच्यावर तुम्ही बघू शकता. तर सांगायचा अर्थ हा की तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. 5,000 मीटर असते त्याची स्पेशल प्रॅक्टिस करावीच लागते. हा, 1600 मीटर झाली म्हणजे 5, तर त्याच्यात तो फरक आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये एक लक्षात ठेवायचं, बेसिक तेच असतं. मला सांगा, स्टाफ सिलेक्शनमध्ये 5+5 किती होतील? 5+5 किती होतील स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला? 5+5 किती होतील? अरे असं 5+5 हे जे स्टाफ सिलेक्शन मध्ये विचारलं तर किती होतील? 10 होतील. आणि मिलिटरीत विचारलं तर किती होतील? किती होतील? 10च होतील. आणि युपीएससीत विचारलं तर 10च होतील. बेसिक सगळ्या ठिकाणी सारखे आहे, मॅथमॅटिक्स सगळ्या ठिकाणी सारखे. प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारतायत ते पद्धती वेगळ्या आहे. पद्धती म्हणजे ते कोणत्या मुद्द्यांवर विचारले जात आहेत ते मुद्दे वेगळे. बेसिक तेच आहे, ते मुद्दे आपल्याला शिकायचे आहे. तर याचा अर्थ काय की मिलिटरीमध्ये जर तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवलं जाणार आहे तर ते एकदम सोप्या लेवलचे, पण आपण अजून लेवल वाढवू त्याच्यामध्ये की अजून वेगळ्या प्रकारचे गणित आपण त्याच्यात घेऊ, ज्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शनमध्ये, रेल्वेमध्ये जे प्रश्न विचारले जातात, ग्रुप डी वगैरे माहिती आहे ना तुम्हाला, त्याचे खूप साऱ्या जागा निघत असतात. तर त्याच्यामध्येही तुम्हाला प्रश्न सोडवता येतील, ते येतील त्याच्यात. समजलं? मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग आपण त्या लेवलचं घेऊ. समजलं का? म्हणजे कदाचित जे फक्त मिलिटरी देतील ते म्हणतील की हे एकदम सोपं आहे, म्हणजे मिलिटरीचे प्रश्न सोपे वाटायला लागतील त्यांना. आपण तर वेगळं शिकतोय, कठीण शिकतोय, पण ते ओव्हरऑल असेल. समजलं? जितका वेळ तुम्हाला आहे तिच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी कव्हर होतील. अजून काही विचारायचं आहे? काही विचारायचं आहे अजून? कुठे होणार आहे? आता आपल्या अकॅडमीवाले तुम्हाला चांगलं सांगतील ते की नेमकं ग्राउंड कुठे असणार आहे. पण ग्राउंड पण असतं तुम्हाला, म्हणजे ट्रेनर वगैरे असतो आणि शिकवतात ते चांगलं. ते ग्राउंड नेमकं कुठे होतं ते मला माहिती नाही, म्हणजे मी ग्राउंड नाही घेत इथे. समजलं? त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तिथे विचारलं तर सांगतील केव्हा सुरू होईल वगैरे ते. असे तुम्ही महाज्योती थ्रू आहे की TRTI कोणते? महाज्योती. ते कोणाला तरी ते सगळं मिळतं, शूज वगैरे ते पण मिळतात. आता तुम्हाला आहे की नाही तिच्यात ते नाही माहिती. TRTIला होतं मला वाटतं ते. म्हणजे वेगवेगळ्या संस्था आहे ना या, ते संस्थेनुसार ते बदलत असतं सगळं. महाज्योतीमध्ये ती स्कीम आहे की नाही ते माहिती.
पण असतं तुम्हाला, तो पण आहे, फिजिकल पण असतं. पण फिजिकल कोणी कितीही घेतलं, ग्रुपमध्ये तुम्ही करत असले प्रॅक्टिस, ठीक आहे, सगळं बरोबर आहे. पण तुम्हाला स्वतःवर स्वतः मेहनत घ्यायची असते. एवढं फक्त लक्षात घ्यायचं. ग्रुपमध्ये कसं कॉम्पिटिशन असतं ना तुमचं, तर ते होऊन जातं, तिथे प्रॅक्टिस चांगली होते. पण जो कॉम्पिटिशन नसताना एकट्यामध्येही कर, कारण तुम्हाला वेळ माहिती आहे. वेळेनुसार आपल्याला एकट्यामध्ये जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे आणि ग्रुपमध्येही केलीच पाहिजे, कारण तुम्हाला पडावं लागणार आहे ग्रुपमध्ये, दोघं ते असलं पाहिजे. म्हणून समजा क्लास, आपली अकॅडमी जेव्हा सुरू करेल तेव्हा सुरू करेल, पण तुम्ही आत्ताच कुठेतरी ग्राउंड शोधून ते करू शकता. इथे आहेत 2-3 ग्राउंड आहे. तिथे शिवाजीनगरला गेले तुम्ही तर पोलिसांचं एक ग्राउंड आहे, पण तिथे लवकर करावं लागतं. म्हणजे सकाळी 6:30 पर्यंत निपटून यावं लागतं, म्हणजे खूप लवकर जावं लागतं तिथे. अजून इथे एक ग्राउंड आहे, पण ते फक्त यांच्यासाठी आहे. तुम्ही जाऊ शकता. सारसबाग आहे ना, हां, सनस ग्राउंड आहे. फक्त तिथे आहे ना, एक एक अडचण अशी, तिथे तुम्ही खेळाडू असले तरच तिथे ते देतात, म्हणजे ॲक्सेस तुम्हाला मिळतो. पण एकदा विचारून बघा, की आम्ही लवकर आले, इथे पळाले, प्रॅक्टिस केली, चालेल का, असं तर देतात ते. समजलं का? तर एक 3-4 मुली होत्या, ते जायच्या, तर त्यांनी मिळवला ॲक्सेस. त्याच्यानंतर इकडे एक 3-4 किलोमीटरवर तळजाईचं एक ग्राउंड आहे, तळजाई. तिथेही चांगलं ग्राउंड आहे, तिथेही पडता येतं चांगलं. हे पोलीस ग्राउंड सगळ्यात चांगलं आहे, म्हणजे जसं पाहिजे ना आपल्याला ते. आणि हे सनसही एकदम भारी आहे. सनसचं ते ट्रॅक आहे तिथे, ट्रॅक अँड फील्डचं ग्राउंड आहे ते, समजलं. आणि शक्यतो आपल्याला ट्रॅक अँड फील्डवर, त्याच्यावर भरोशावर राहायचं नाही. ट्रॅक अँड फील्ड आपल्याला मिलिटरीची जेव्हा तुम्हाला ती परीक्षा होईल, जेव्हा तुम्हाला पडावं लागेल, तर ते ट्रॅक अँड फील्ड नसेल तिथे, ते तुम्हाला मातीवर पडावं लागणार आहे. समजलं का? म्हणजे मॅक्सिमम मातीवरच असतं ते. तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सगळी करायची आहे. सर्व दूर पडायची असली पाहिजे. म्हणजे याच्यावर पडाल्यावर फरक काय पडतो मग? तुम्ही म्हणता याचा आणि त्याचा काय फरक आहे? शूजचा फरक आहे ना आपल्या. समजलं का? ट्रॅक अँड फील्डसाठी तुम्हाला जो स्पाईक स्पाईक वापरावा लागेल. समजला? साधाही वापरला जातो, असं काही नाही. जोरात पडायचं आहे तर स्पाईक चांगला असतो. आणि स्पाईक जर तुम्ही मातीवर वापरला तर गेले तुम्ही. म्हणजे त्या याच्यानुसार त्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या. अजून काही विचारायचं आहे? काही शंका मनामध्ये? अजून शिकतोय आपण, शंका तर येतील, पण अजून काही असेल मनात विचारायचं असेल तर विचारा. परीक्षेबद्दल, एखाद्या परीक्षेचं नाव कालच ऐकलं तुम्ही, त्याच्याबद्दल एकाने मागे प्रश्न विचारला होता की MPSC हे एक साथ करता येईल का? एक साथ सगळं करता येतं, पण एक साथ 4 गोष्टी नको करा, 2 एक गोष्टी करा फक्त, असं. वेळेची विभागणी केली की एक साथ तुम्हाला सगळं करता येतं. अजून? ठीक आहे. आपण आहे ना आपल्या मॅथकडे जाऊ आता. अजून खूप वेळ आहे आपल्याला. मॅथेमॅटिक्समध्ये आता एक एक भ्रम तोडत जाऊ आपण. ज्यांना मॅथ आवडतं किंवा नाही आवडत असं काहीच नसतं, समजलं. तुम्हाला ते येत नाही म्हणून आवडत नाही, आणि थोडंफार येते म्हणून ते आवडते, एवढाच फक्त फरक आहे. लक्ष आलं का? मला मॅथ खूप चांगल्या पद्धतीने येते आणि मला मॅथ आवडत नाही, असं कधीच होणार नाही. समजला? येते म्हणजे आवडतच असेल ना. आता मॅथ तुम्ही त्या पद्धतीने शिकले नाही म्हणून तुम्हाला मॅथ आवडलं नाही. लक्ष आलं? आणि आपण जे शिकणार आहे ना इथे, ते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकणार आहे. समजलं का? क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे काय? अंकगणित जे असतं ना, अंकगणित, त्याच्यामधला तुम्हाला ॲप्टिट्यूड शिकायचं आहे त्याच्यामधला. म्हणजे काय असतंय, ते त्याच्यातली योग्यता शिकायची, म्हणजे त्याच्यात योग्य आहे की नाही तुम्ही, तुम्हाला तेवढं नॉलेज आहे की नाही, योग्य म्हणजे लायकी आहे की नाही तुमची, असं त्याच्या साध्या भाषेत. समजला की साध्या साध्या गोष्टी तुम्हाला येतात की नाही येतात. उदाहरणार्थ, साध्या गोष्टी तर येतात आपल्याला. आता तुम्ही जर गेले, समजा एखाद्या दुकानामध्ये गेले, वस्तू विकत घेतल्या, तर ते वस्तू विकत घेताना किंमत लिहिल तो. आजकाल तर ते बिलच येतं, समजा ते येतं, आणि ते वस्तूंच्या किमती लिहिल्या. तुम्ही त्या किमतींची काय करणार? टोटल बेरीज करणार तुम्ही. तर हा कॉमन सेन्स आहे की नाही आपल्याला. आणि ती बेरीज जर तुम्हाला येत नसेल, म्हणजे योग्यता आहे का आपली? 37.50, ₹37.5 एक किलो साखर आहे समजा. त्याच्यानंतर 43.5, 88, 77, 75, अशी एक 15-20 यादी झाली. आता त्याच्यामध्ये तुम्ही असे लोक पाहिले का की जे बघतात, सोडवतात, उत्तर आलं, असे लोक आहेत. काही लोक असे असतात, एकदा सोडवतात, नाही नाही, मग परत दोनदा, मग चारदा, पाचदा तिथेच फिरत असतात. 5-10 मिनिटाने शेवटी मग मोबाईल काहीतरी काढतील, कॅल्क्युलेटर काढतील आणि मग करतात. समजलं? आता याच्यात कोण योग्य आहे? योग्य व्यक्ती कोण आहे?
म्हणजे ते सोडवण्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे ते काम करण्यासाठी. कॅल्क्युलेशन करण्यासाठी दोन प्रकार सांगितले मी. पहिला आहे की जो बघतो, सोडवतो, उत्तर काढतो, बाजूला होतो. दुसरा आहे तो एकदा सोडवतो, दोनदा सोडवतो, तीनदा सोडवतो, कन्फ्यूज होतो, परत 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 शेवटी तो कॅल्क्युलेटर काढतो आणि फटकन उत्तर काढतो. योग्य कोण आहे तो सांगा. पहिला आहे की जो सोडवतो आणि बाजूला होतो. आता कॅल्क्युलेटरने तर कोणी करतं. तर कॅल्क्युलेटरने केलं म्हणजे तुम्हाला बेरीज आली असं आहे का? तुम्ही कॅल्क्युलेटरचा उपयोग केलाय याचा अर्थ आपल्याला ती गोष्ट येत नाही म्हणून तुम्ही ते मशीन वापरलं. लक्षात आलं का? तर आपल्याला ती योग्यता इथे चेक करायची. तर तुम्हाला गणितात असेच प्रकरण असणार आहे जे जनरल नॉलेजमध्ये असतील. जनरल नॉलेज म्हणजे आपल्याला जे मॅथ शिकायचं आहे त्याचं नाव आहे अंकगणित. गणिताचे वेगवेगळे प्रकार आहे. गणिताचे वेगवेगळे प्रकार आहे. त्याच्यामध्ये हे अंकगणित आहे जिच्यामध्ये अंक असतील. अंक जे दैनंदिन जीवनामध्ये वापरायचं आहे असे असे गणित तुम्हाला असतील. ते शिकत असताना तुम्हाला ते बरोबर माहिती पडतील. आता हे शिकत असताना तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये असताना तुम्ही कधी असे गेले का की एखादं इक्वेशन कुठेतरी मांडलेलं आहे की 2x अधिक 5 बरोबर 7 रुपयाचं मला पीठ द्या, असं काही म्हणणार आहे का तुम्ही? समजला? इंटिग्रेशन डेरी, आता ज्यांचं सायन्स झालं त्यांना माहिती असेल डेरिव्हेशन, इंटिग्रेशन दैनंदिन जीवनात सामान्य लोक वापरतील का? ते कोण वापरेल? जे कोणी त्या लेवलचे असतील, म्हणजे इंजिनियर असेल, कोणी हे असेल का आता सायंटिस्ट असेल वगैरे, त्या ठिकाणी ते उपयोगात येतं. आणि खूप कमी ठिकाणी टेक्निकल असं कुठलंच नॉलेज नाही की ते कुठेच काम येत नाही. कुठे ना कुठे प्रत्येकाचा काही ना काही उपयोग आहे. पण जनरल मध्ये जो उपयोग होतो त्याच्यामध्ये इंटिग्रेशन डेरिव्हेशन नाही आहे. समजला? पण तो जनरल वाला जो आहे, जो सगळीकडे उपयोग होतो, तेच गणित आपल्याला बघायचं आहे, जे अंकगणित त्याला आपण म्हणतो. लक्षात आलं? अंकगणिताचा अर्थ करतोय तो दैनंदिन जीवनात वापर. तेच तसेच सिलेबस, तसेच तिच्यामध्ये जे हे असणार आहे, मी उद्याच्या दिवशी त्याच्या डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर असेल वगैरे ते सांगेल. पण अंकगणित शिकण्यासाठी तुम्हाला पहिले अंकगणिताची ओळख पाहिजे, अंकांची ओळख पाहिजे. कशाची ओळख पाहिजे? अंकांची ओळख. म्हणजे अंकांची ओळख पाहिजे तर तुम्हाला पहिले अंक म्हणजे काय ते माहिती पाहिजे. किती अंक असतात? अंक किती असतात गणितामध्ये? अंक अंक म्हणजे काय? अंक म्हणजे काय सांगा? काय सांगा ना डायरेक्ट. अंक म्हणजे काय? व्याख्या नको सांगा. काय अंक म्हणजे काय लिही तुम्ही ते असं. अंक अंक आता मी मराठीत शिकवतोय तर तुम्ही सांगायचं मी मराठीत शिकू, हिंदीत शिकू की इंग्लिशमध्ये शिकू, की इंग्लिश शब्द वापरू आणि मराठीत शिकू. म्हणजे सगळ्या प्रकारचा तुम्ही कसे शिकले ते. आता एक बॅचमध्ये तिकडे शिकवत होतो मी MBA CT वाल्यांना, ते म्हणायचे सर मराठीत शिकवा पण इंग्लिश शब्द वापरा, आम्हाला मराठी शब्द कळत नाही. तर अंक अंक तर कळतो ना तुम्हाला, म्हणजे काय इंग्लिशमध्ये? नंबर. तर मी नंबर म्हणू की अंक म्हणू सांगा? नंबर म्हणतो, ठीक आहे. नंबर दोघी म्हणतो, अंक दोघी म्हणतो, ठीक आहे. मग काय असतात नंबर? काय असतात? किती आहे नंबर? नंबर किती आहे ते सांगा. हा, हे इथे चुकतंय आपलं थोडं, म्हणून मी अंक म्हटला. अंक किती आहे ते सांगा. हा, 0 to 9 पर्यंत जे आहेत ते अंक आहेत. लक्ष आलं? लक्ष आलं का? आता इंग्लिश कशी आहे? गरीब लँग्वेज आहे, थोडी गरीब आहे ते. म्हणजे चाचा म्हणजे काका, आपला अंकल म्हणतात त्याला. मामाला पण इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काकाला काय म्हणतात? अंकल. मामाला काय म्हणतात? अंकल. मोठ्या भावाला काय म्हणतात? अंकल. सगळ्यांना काय म्हणतात? अंकल. आपल्याकडे मामा म्हटल्यावर लगेच कळतं की मामा कोण आहे? आईचा भाऊ. कन्फ्यूज होऊ का आपण याच्यात? मी जर म्हटलं की हे माझे अंकल आहे, तुम्ही 3-4 असे एंटीना येतील की याचा अंकल आहे म्हणजे मामा आहे, काका आहे, मोठे बाबा आहे की काय, असं असं येईल ना ते. कळतंय का तुम्हाला? तर सेम इंग्लिशमध्ये आणि याच्यामध्ये होतं. समजलं? तर थोडं इंग्लिशमध्ये पण आहे त्याला शब्द, असं नाही की त्याला शब्द नाही आहे. पण आपण जे शिकले त्याच्याने कन्फ्युजन होते थोडं. आता ते नंबर त्याने बरोबर सांगितलं. आता अंक म्हणजे काय ते कळलं, 0 ते. मग नंबरचा खरा अर्थ काय? त्याला म्हणतात, काय लिहिलं मी? संख्या लिहिलं ना, कळतंय ना? आता अक्षर भारी आहे, म्हणजे मी इंजिनिअरिंग शिकलोय पण अक्षर डॉक्टरसारखं आहे माझं. तर संख्या, संख्या म्हणजे नंबर.
नंबर्स म्हणतो ना, संख्या. संख्या किती आहे ते सांगा. या अंक किती झाले आपले? 0 ते 9 पर्यंत किती आहे? किती आहे? 10 अंक आहे. आता आपल्याला एक सांगितलं होतं, म्हणजे इथली डिमांड असते की आम्हाला पहिल्यापासून शिकवा, शून्यापासून शिकवा. मग शून्यापासून सुरू झालं ना आपलं आता. याला म्हणतात शून्यापासून शिकणं. आपण एकदम गरीब लोक आहे अभ्यासामध्ये, असं विचार करूनच मी शिकवणार आहे की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. एकदम तुम्ही असे रानावनातून उठून आले आणि गणित शिकायले, त्या लेवलपासून शिकवणार आहे. समजलं का? फक्त जिथे अडलं तिथे विचारायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे. समजलं? पंगत वाढली जाते. पहिले काहीतरी वाढलं जाईल आणि नंतर ज्याला गरज लागेल तो मागेल की नाही, आणि नाही मागलं तर नाही नाही सर, मग तुम्ही मनातलं ओळखलं पाहिजे होतं आमच्या, असं म्हणणार का तुम्ही? तर तुम्ही प्रश्न विचारले तर तेवढे जास्त शिकणार आहे. जिथे जिथे अडलं तिथे लगेच विचारायचं. समजलं का? लगेच विचारलं तर फायदा खूप होतो. आणि काही गोष्टी अशा असतात की सगळं झाल्यावर नंतर विचारलं तरी, जेव्हा जेव्हा मी विचारतो ना की काही अडतंय का काही, तर तेव्हा विचारून घ्यायचं. समजलं? मनात शंका ठेवायची नाही. आणि विचारत असताना मी कसे कोणी पाहत नाही तुम्हाला. समजलं? काही स्वतःला स्पेशल समजू नका. कोणीच तुमच्याकडे लक्ष देत नाही. कोणालाच काही घेणं नाही तुमचं. तुम्ही फक्त तुम्हाला जे नाही येत ते विचारा. व्यवहारी बना, व्यावहारिक. समजलं की मला हे येत नाही, तुम्ही आलेच त्याच्यासाठी मुळात येते, शिकण्यासाठी आले तुम्ही. समजलं? तर शिकणार केव्हा? जेव्हा तुम्ही विचारणार तेव्हा. मी फक्त लेक्चर दिलं आणि तुम्ही ऐकणार, फक्त टाइमपास होईल. तुम्ही मग एकच केव्हा संपेल केव्हा असं होईल ते. शिकण्यासाठी आले मग विचारणं. आणि विचाराल केव्हा? जेव्हा एखादा मुद्दा शिकणार तेव्हा. शिकणार, त्यातल्या ज्या गोष्टी अडतील ते विचारा, ज्या समजल्या त्या समजल्या. आता 0 ते 9 अंक झाले. संख्या किती असतील आता? इन्फायनाईट. म्हणजे किती? अनंत. इन्फायनाईटची व्याख्या काय असते? त्याला अव्याख्येय म्हणतात. सॉरी, इन्फायनाईट म्हणजे अनंत असतं. आता दोन दोन शब्द आहे, हे परत परत आणू आपण. एक आहे अनंत आणि एक असतं अव्याख्येय. आता या अनंतला इन्फायनाईट म्हणतात आणि या अव्याख्येला अनडिफाईन म्हणतात. आता हे दोन शब्द आहे, हे मॅथमॅटिक्समध्ये असतात. आता डिटेलमध्ये शिकणार आहे आपण. आपल्या सगळ्या परीक्षा, आपल्याला मॅथमॅटिक्स शिकायचं आहे. आपल्या मिलिटरी ट्रेनिंग वगैरे या परीक्षा देणार आहे आपण, ते बरोबर आहे. आपण शिकणार आहे. दोघांमध्ये काय फरक आहे तो सांगतो. अनंत म्हणजे काय? की त्या संख्या आहेत, कितीतरी आहेत, फक्त त्या आपल्या मोजण्याच्या पलीकडे आहे, जरा अति आहे. समजलं का? आणि अनंतमध्ये तुम्ही किती ऍड केलं तर ते अनंतच होतं. उदाहरणार्थ, समुद्रात पाणी किती आहे जगामध्ये? समुद्र जितके आहेत, पाणी किती लिटर असेल सांगा बरं? मोजता येईल का आपल्याला ते? पण जर ठरवलंच तर मोजता येणार नाही का? ठरवलं तर मोजताच येईल. म्हणजे काय? की जर आम्ही ठरवलंच, ठीक आहे, 1 वर्ष लागेल, 50 वर्ष, 500, 1000, 1500, पण मोजू शकतो ना आपण कधी ना कधी पूर्ण. तर त्याला म्हणता इन्फायनाईट. समजला? की आवाक्याच्या खूप बाहेर आहे, खूपच जास्त आहे. पण ते, त्याची व्याख्या आहे, काही ना काही त्याची व्याख्या आहे की ते आहे, खूपच जास्त आहे म्हणजे त्याची व्याख्या आहे. आता खूप मध्ये जर, आता समुद्रामध्ये खूप पाणी आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये 5 लिटरची बॉटल एक टाकली मी, मग आता पाणी किती आलं? खूप अधिक 5 असं झालं का? किंवा खूप आहे तर खूपच झालं असं झालं का? खूप पाणी होतं तर खूपच राहील ते. इन्फानाईट येतं ते इन्फानाईटच राहील. समजलं का? की किती तारे आहेत? अनंत तारे आहेत. तारे किती आहेत? अनंत. मग तिच्याने 5 तारे वाढले, मग किती झाले? तर ते अनंतच राहतील. तेव्हा मोजता येतील का? आवाक्याच्या बाहेर आपल्या, पण ठरवलं तर. आता सगळे त्याच कामामध्ये लागले, तारेच मोजायचे, तर ते ठरवलं तर होऊ शकतं ना. ते मोजून घेतील लोक. समजलं का? म्हणजे ज्याची काहीतरी व्याख्या आहे त्याला म्हणता, पण जे आवाक्याच्या बाहेर त्याला आनंद आणतात. आणि अनडिफाईन म्हणजे अव्याख्येय, की ज्याच्याबद्दल बोलताच येत नाही, माहितीच नाही येते, तिची व्याख्याच नाही आहे काही, त्याला म्हणतात अव्याख्येय. लक्ष आलं? अव्याख्येची, हे तुम्हाला केव्हा कळेल हे दोन शब्द? जेव्हा आपण संख्यांचे प्रकार शिकू तेव्हा. समजलं? संख्यांचे प्रकारमध्ये ते येईल तुम्हाला. आता यामध्ये अंक अंक 0 ते, आणि संख्या किती झाल्या? संख्या अनंत झाल्या. मग संख्यांचे प्रकार पण असतील, ते प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. ते प्रकार जर माहिती असले तर आपल्याला पुढे कळणार आहे की नेमकं काय. ते संख्यांचे प्रकार वगैरे ते उद्या घेणार आहे मी.
फक्त त्याच्यातल्या आता बेसिक गोष्टी काही बघू आपण, की ज्या आपल्याला माहिती आहेत की नाही ते आपण चेक करू. 0 ते 9 मध्ये शोधला गेलेला नंतरचा कोण आहे? नंतर शोधला गेलेला अंक कुठला आहे? शोधला गेलेला म्हणजे जी डिस्कवरी झालेली आहे असा 0 आहे. समजलं? 1 ची डिस्कवरी झाली का? 2 ची झाली? की 2 शोध झाला म्हणजे मी काहीतरी रिसर्च केला, सर्च केला एखादा. डिस्कवरी कोणाची झालेली आहे? 0 ची. का? एखादी डिस्कवरी का करतो म्हणून? म्हणजे एखादी गोष्ट शोधायला सुरुवात केव्हा करतो? म्हणजे मला काहीतरी शोधायचं आहे तर केव्हा सुरुवात करतो तो सांगा? काहीतरी पाहिजे, तर पुस्तक पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय? तुम्ही शोधता ना त्याला घरी. केव्हा शोधतात ते? केव्हा शोधतात? हा, नीड असली. गरज, गरज ही शोधाची जननी आहे. समजलं? ती नीड असेल तर शोधणार तुम्ही, गरज असेल तर शोधणार. गरज नाही तर कशाला शोधणार? मग तर फेकून देणार तुम्ही इकडे तिकडे. समजला? म्हणजे शून्याची गरज पडली म्हणून तो शोधला. समजला? मग बाकीचे शोधले नाही का? ते बी तर म्हणजे तेही कोणीतरी शोधलेले असतील ना, पण शून्यालाच का शोधलेला म्हटला तो? कारण ते लक्षात घ्या आता. तर संख्यांचा एक प्रकार फक्त तुम्हाला सांगतो. समजला? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिला प्रकार, तिच्यामध्ये सगळ्यात पहिल्या संख्या कुठल्या असतात सांगा? संख्यांचे प्रकार आहे ना आपल्याला दोन दोन ग्रुपमध्ये बघायचे. समजलं? तर सगळ्यात पहिला प्रकार असतो तिच्यामध्ये नैसर्गिक. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर माहिती आहे प्रत्येकाला? हे कुठून सुरुवात होतात? 1, 1 टू इन्फिनिटी. इन्फिनिटी असं दाखवतात. समजलं? म्हणजे एकापासून अनंतपर्यंत किती येते माहिती नाही, खूपच आहे. समजलं? आणि पुढचा जो असतो तो असतो होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या. हे कुठून सुरुवात होतात? शून्यापासून. 0, 1, 2, 3 आणि अनंतपर्यंत. आता बघा याच्यामध्ये पूर्ण संख्यामध्ये हे 1, 2, 3 येत आहेतच. समजला? पूर्ण संख्यांमध्ये 1, 2 आहेच ना, ते सगळे आहेत. आणि अब 1, 2 पासून बाकीचे इन्फिनिटी ते नैसर्गिक संख्या आहेत. आणि पूर्णमध्ये काय? पूर्ण संख्यामध्ये हे सगळ्या नैसर्गिक संख्या आणि कोण? आणि कोण? पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्या माहिती तुम्हाला 1 ते इन्फिनिटी. पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्यापासून इन्फिनिटी. मग शून्यापासून म्हणजे 1 पासून इन्फिनिटी आहेच त्याच्यामध्ये. म्हणजे या कुठल्या संख्या असतात या? 1 ते इन्फिनिटी. 1 ते इन्फिनिटी कुठल्या संख्या आहे? कुठल्या? बोला ना, काहीतरी बोला. तुम्ही बोलले तर मला पुढे जाता येतं. तुम्ही नाही बोलले मग मला शंका येते की यांना कळलंय की नाही कळलंय. मी जे बोलतोय ते कळतंय का? की नैसर्गिक संख्या 1 ते इन्फिनिटी आहे. 1 पासून पुढच्या. पूर्ण संख्या कुठून आहे? शून्यापासून पुढच्या. मग शून्यापासून म्हणजे 0, 1, 2, 3 अशा आहेत ना त्या. मग याच्यामध्ये हे 1, 2, 3 हे कोणते आहे ते सांगा? नैसर्गिक संख्या आहे. आणि प्लस कोण आहे याच्यामध्ये? 0 आहे. म्हणजे या ज्या पूर्ण संख्या आहे, पूर्ण संख्या या कोण आहेत? तर नैसर्गिक संख्या अधिक 0 आहे. लक्ष आलं? आता यांचे नावं असे का आहेत तेही सांगतो तुम्हाला. हे फक्त इंटरेस्ट म्हणून सांगतो हा. हे परीक्षेत तुम्हाला असं काही येणार नाही याच्यामध्ये. पण तुम्हाला जोपर्यंत मॅथमध्ये इंटरेस्ट येणार नाही तोपर्यंत समजणार आहे का की मॅथमध्ये काय, कसं पुढे जायचं वगैरे. नैसर्गिक संख्यांची व्याख्या अशी केली जाते की नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर निसर्गातल्या कुठलीही गोष्ट मोजण्यासाठी ज्या संख्या असतात त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. समजलं का? मग पूर्ण संख्यामध्ये तर नैसर्गिक संख्या असतातच. मग पूर्णला पूर्ण का म्हणतात त्याचं उदाहरण नंतर सांगतो. पण निसर्गात असलेल्या काहीतरी वस्तू वगैरे, कोणीतरी वस्तू, व्यक्ती वगैरे, ऑब्जेक्ट कुठलेही मोजण्यासाठी ज्या लागतात त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. आता मला सांगा, निसर्गात एखादी गोष्ट मोजायची आहे मला, तर कमीत कमी काय असलं पाहिजे? की मला एखादी गोष्ट मोजायची असली तर कशी मोजेल मी? ती वस्तू असली पाहिजे. कमीत कमी किती असली पाहिजे? एक तर असली पाहिजे. कमीत कमी एक वस्तू म्हणजे इथे 100 बाक आहेत असं मी म्हणू शकतो.
समजलं का? 5 विद्यार्थी असं म्हणू शकतो. कळतंय का? एक बोर्ड आहे म्हणू शकतो. असं मी म्हणेल का इथे शून्य हत्ती आहे. इथे हत्ती आहे शून्य. शून्य म्हणजे काय? काहीच नाही ना. आणि हत्ती माहिती आहे तुम्हाला. तर इथे हत्ती तर नाहीच आहे. पण मी म्हणेल का असं इथे शून्य हत्ती आहे. मी सांगण्याचा काय प्रयत्न करतोय ते लक्षात घ्या, की निसर्गामध्ये जर एखादी वस्तू मोजायची असेल, तर ती कमीत कमी एक असली पाहिजे. कमीत कमी एक असेल, तर ते तुम्हाला मोजता येईल आणि जास्तीत जास्त किती मग किती असो, तुम्हाला मोजता येतील. पण जे नाहीच आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलणारच आहेत का? जे गोष्ट नाही त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा तरी करणार आहे का? नाही. म्हणून शून्य आतापर्यंत माहिती नव्हता कोणाला. समजलं का? कारण त्याची चर्चा नाही व्हायची. पण पुढे मग नंतर अडचणी आल्या, की फक्त नैसर्गिक संख्यामध्ये नाही, तर पुढे नंतर मग ज्या पद्धती होत्या म्हणजे लिखाणाच्या ह्याच्या त्याच्यामध्ये खूप अडचणी यायला लागल्या. म्हणजे कशा अडचणी यायला लागल्या ते थोडं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, की आता याला पूर्ण का म्हणतात ते पहिले कंप्लीट करू आपण. नैसर्गिक समजलं तुम्हाला कमीत कमी एक पाहिजे म्हणून ते एक पासून सुरुवात आहे. कमीत कमी एक पाहिजे म्हणून एक पासून सुरुवात. आता याच्यात अडचणी यायला लागल्या. त्या अडचणी सॉल्व्ह होत नव्हत्या. कशा अडचणी सांगतो तुम्हाला. पण त्या अडचणी पूर्ण कशामुळे झाल्या? म्हणजे अडचणी संपल्या. म्हणजे अपूर्ण होत्या ना मग हे जे नंबर होते पहिले ते थोडेफार अपूर्ण होते. इनकम्प्लीट होते ते. ते कंप्लीट केव्हा झाले? जेव्हा शून्य त्याच्यामध्ये आला तेव्हा. म्हणजे पूर्ण केव्हा झाले ते? शून्यामुळे झाले. समजलं? मग शून्यामुळे आपल्या लिखाणाची पद्धत हे ते सगळं सोपं व्हायला लागलं. मग तुम्हाला आता रोमन अंक तुम्ही पाहिले असतील. रोमन अंक माहिती आहे का तुम्हाला? रोमन अंक माहिती आहे का? माहिती आहे प्रत्येकाला. असं पाहिलं असेल ना तुम्ही 1, 2, 5 असं पाहिलं असेल तुम्ही. हे रोमन अंक प्रत्येकाला माहिती आहे. पण याच्यामध्ये आहे ना लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. आता तुम्हाला जर मी 0 ते 9 आणि संख्या लिहायचं शिकवलं आणि म्हटलं की 50,307 लिहा, तुम्ही लिहिणार बरोबर. म्हणजे कुठलीही संख्या सांगितली मी 1,03,005 असं काहीतरी सांगितलं, तुम्ही लिहिणार ना बरोबर. तुम्हाला शिकवावं लागेल का ते? नाही, नाही. मी सर 100 पर्यंत शिकलाय फक्त. ते 101 म्हणजे कशी लिहितात. असं प्रत्येक अंक शिकले का तुम्ही 1,00,000 पर्यंत, 2,00,000 पर्यंत? काहीतरी सिस्टीम शिकले आणि त्याच्यानुसार तुम्ही टाकतायत. एकक, दशक, शतक, हजार ते फक्त ते शिकले. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त अंक फिल करणार आता. म्हणजे एक सिस्टीम आहे. लक्षात आलं? तुम्हाला प्रत्येक अंक शिकावा नाही लागा. हिच्यामध्ये प्रत्येक गोष्टी शिकाव्या लागतात. नाही तर त्याचे अर्थ वेगळे होतात. किंवा बघा, आता हा 1 आहे, हा माहिती आहे तुम्हाला? आणि हा कोण आहे? 5 आहे. हे किती आहे ते सांगा? 6 आहे. आणि हे किती आहे ते सांगा? 4. आता हे तर कळलं मला, की हा 5 आणि हा 1 म्हणजे 6 आहे. हा पण तर 5 आणि हा 1 आहे. समजला? मग इथे लक्षात ठेवावं लागतं. नाही, नाही, हे जर आधी असलं ना, मग त्याच्या आधीचा घ्या, 5च्या आधी घ्या. असं म्हणजे काय प्रत्येक वेळेस लक्षात ठेवावं लागतंय. समजलं? आणि इथे आता 10 कशी लिहिणार? 2 वेळा 5 असं लिहिता येईल का? मग 1 लिहिणार. मग तुमच्यापैकी जर हुशार असेल तर मग असं का नाही लिहायचं? मग त्याला मी काय उत्तर देऊ? नाही, नाही, त्यांचं ठरलंय की असं लिहायचंय. असं उत्तर द्यावं लागेल ना. म्हणजे मला प्रत्येक वेळेस त्यांचं काय ठरलंय, त्यांनी काय ठरवलंय त्याच्यानुसारच शिकवावं लागेल. आपल्या अंकांमध्ये शिकवावं लागतं का? 3,250 असेच लिहितात. याच्या व्यतिरिक्त याला लिहितात का? का लिहितात? सिस्टीमच आहे. कोणाला विचारायची गरज आहे का? हिच्याने शंका निर्माण होईल का? दुसऱ्या पद्धतीने लिहून दाखवा. 3,250 अंकांमध्येच. जसं हे मी सांगितलं की याला 10 तर असे लिहिता येतील ना, जर हेच लिहायचं आहे तर. तसं इथे लिहिता येईल का? इथे हेच लिहिता येईल. याला वेगळं काही लिहिता येणार नाही. जास्तीत जास्त अक्षरी करणार तुम्ही 3,000 वगैरे ते अक्षरी होईल. पण अंकांमध्ये तर असंच लिहिता येईल. समजलं? म्हणजे एक सिस्टीम चांगली सिस्टिमॅटिक पद्धतीने ते सगळ्या गोष्टी एकत्र आल्या. कोणामुळे? फक्त त्या शून्यामुळे. मग याच्या पहिले काय व्हायचं की ते 100 म्हणताना शतक म्हणायचे, अक्षरामध्ये म्हणायचे. 1000 म्हणताना सहस्त्र म्हणायचे. 10,000 म्हणा, दशसहस्त्र म्हणायचे, लक्ष म्हणायचे, असे संस्कृतमध्ये ते शब्द होते. पण जर मला 1,001 पाहिजे, 1,001, तर 1,001 लिहिण्याची पद्धत वेगळी होती. 999 लिहायचे आणि पुढे असं खूप अडचणी यायच्या. आता त्या सगळ्या अडचणी आपल्याला लिहायची काही गरज नाही. पण त्या एका शून्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या. त्या एका शून्यामुळे काय झालं? सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. जर तो शून्याचा शोध लागला नसता,
तर तुम्हाला हे जे कम्प्युटर आपणच चालवतो, हे जे शून्य आणि एक बायनरी कोडवर चालतं, ते कळलं नसतं. याचे शोध लवकर लागले नसते. त्या एका शून्याच्या शोधमुळे अनेक गोष्टी विकसित होत गेल्या कॅल्क्युलेशनच्या. ते इतके विकसित होत गेले, हे जे आपलं आपण त्याला कॉम्प्युटर म्हणतो ना, कम्प्युट करणारं म्हणजे गणना करणारं यंत्र, हे कम्प्युटर, हे जे सगळं आलेलं आहे याच्या मागे सगळं मॅथ आहे. समजलं? ते सुरुवात कुठून झाली? सोपं व्हायला या शून्यापासून. लक्ष आलं? शून्याचा शोध. मग शून्याची प्रॉपर्टी आहे. शून्याची काय आहे? एक प्रॉपर्टी आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, कारण ते नंतर शोधलं गेलेलं आहे. समजला? मग काय प्रॉपर्टी आहे त्याची? तर शून्याने समजा कोणामध्ये ऍड केलं शून्याला, तर काय उत्तर येईल? 5 अधिक 0 किती उत्तर येईल? त्या संख्येमध्ये ऍड केलं तेच उत्तर येईल. शून्य कोणातून वजा केलं तर काय उत्तर येईल? तीच संख्या येईल. शून्याने कोणाला गुणलं तर उत्तर किती येईल? 0 येईल. शून्याने कोणाला भागलं तर उत्तर किती येईल? हा, आता तो शब्द मला सांगायचा. 5 गुणिला 0 म्हणजे किती? 0. 5 भागिले 0 म्हणजे किती? आपण काय शिकले? हे नाही येत उत्तर. याचं उत्तर आहे अनडिफाईन. समजलं? म्हणजे दोघं उत्तर लिहिलं काही चालतं, असं काही हे नाही. पण याचं खरं उत्तर अनडिफाईन. कारण शून्याची नेमकी किंमत माहिती आहे का तुम्हाला काय? आणि तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही मोबाईल काढा, कॅल्क्युलेटर मध्ये टाका 5 गुणिला 0, कुठलीही संख्या गुणिला 0, 0 येईल. आणि कुठलीही संख्या भागीला 0 टाका, काय टाकतो तो? ते पहा, पहा मोबाईल मध्ये असेल ना, त्याच्यामध्ये टाका. कुठलीही संख्या भागीला 100 करा, तो एक तर एरर दाखवेल, किंवा मग काय कुड नॉट बी कॅल्क्युलेटेड वगैरे असं काहीतरी म्हणेल, तो काहीतरी म्हणेल, उत्तर देणार इन्फिनिटीचं उत्तर देणार तो नाही. समजलं? त्याचं खरं उत्तर काय? हे. जर ऑप्शन मध्ये हेही असलं आणि हेही असलं तर कुठलं घेणार? हे घेणार, अनडिफाईन घेणार. आणि जर ऑप्शन मध्ये इन्फिनिटी असलं तर इन्फिनिटी घेणार. पण दोघं असले तर कोण घेणार? अनडिफाईन. समजलं? आता याच्यामध्ये काय काय कळतंय तुम्हाला? हळूहळू कळेल, ह्या गोष्टी हळूहळू कळतील तुम्हाला. पण मॅथेमॅटिक्स आपल्याला एकदम बारीक लेवल आणि सोप्या पद्धतीने लवकर लवकर शिकणार आहे आपण. समजलं? आता आता थोडं तुम्हाला जास्त वेळ घेतोय, पण रोज जे आपण शिकणार आहे त्याच्यामध्ये जर कुठे काही अडलं की लगेच लगेच आपल्याला विचारायचं आहे ते. आता पुढे बघा. आता थोडासा भ्रम आपण एक काढून टाकू ते परत. ही संख्या आहे, ही संख्या मला वाचता येते अशी किती जण आहे तुमच्यापैकी? वाचता येते मला ही संख्या, लिहिलेली संख्या मला वाचता येते. ही कुठली संख्या आहे? हिला अंकी म्हणतो ना आपण, अंकी. अंकी दिले ते अक्षरी करून दाखवा. आता काही जण काय करतील, काही नाही, सगळे जण काय करतील, एकक, दशक, शतक, हजार वगैरे असंच करणार आहे ना प्रत्येक जण. आता याला एक सिस्टीम आहे. आता स्पर्धा परीक्षाचा फायदा काय तो सांगतो तुम्हाला. स्पर्धा परीक्षा सोपी कशी आहे ते सांगतो. याच्यात मेरिटमध्ये येणं हेच कठीण आहे, बाकी काही नाही. बाकी शिकण्यासाठी काय सोपं आहे. मास्तरांना पहिले आपल्याला गणित शिकवली, गणित शिकवत असताना त्यांचं म्हणणं काय होतं, स्टेप बाय स्टेप उत्तर आलं पाहिजे, कंपल्सरी. उत्तराला मार्क म्हणजे 3 मार्कांचा प्रश्न आहे, 5 मार्कांचा आहे, उत्तराला मार्क असायचे अर्धा, स्टेपला मार्क असायचे. ते स्टेपला मार्क निघले, उत्तराला बारूड भरतीला मार्क नाही. तुम्हाला काहीही करा, किती शॉर्टकट करा, पण उत्तर काढा, उत्तराला सगळ्यात जास्त मार्क आहे, उत्तरालाच सर्व मार्क आहे. समजलं? तर पद्धत कुठलीही वापरा, इथे पद्धत हेच वापरा तेच वापरा असं बंधन नाही. म्हणून स्पर्धा परीक्षा सोपी आहे शिकण्यासाठी. कारण ती बारोड भरती रिकाम्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये भरत नाही, जे कामाचं आहे तेच फक्त घेऊन चालते. याला एक सिस्टीम आहे. ते कशी, ते उद्याच्या दिवशी आपण कंटिन्यू करणार आहे. फक्त आता सांगून ठेवतो फक्त वर तुम्हाला की वाचायची कशी एखादी संख्या. 3 जशीचे तसे घ्यायचे, एकक, दशक, शतक, जसे जसे तसे म्हणजे काय, हे किती आहे? 253. समजलं? 253. नंतर 2-2चे ग्रुप करायचे. आता शेवटी आहे एकच आहे, एकच राहू दे त्याला. समजलं? झाले 2-2चे ग्रुप. आता ह्या शतक असतात, हे 3 असतात. याच्यानंतर जो असतो तो कोण असतो? 1000. त्याच्या पुढे कोण असतो? लाख. इथे कोटी, इथे अब्ज. 2-2 जे घर आहेत ते त्याचे. मग एक किती झाले आता बघा, 5 अब्ज, 19 कोटी, 35 लाख, 79,253. तुम्ही बघा संख्या लिहिताना, म्हणजे कुठेतरी पैसे वगैरे लिहिलेले कुठे बघितले असतील,
तर असं बघितलंय का, हे असं कॉमा दिलेला असतो. मोठी संख्या असेल तर मग इथे बघा, हे 3 आणि 2-2चे कॉमा दिलेले असतात. ते का दिलेले असतात ते कळायला पाहिजे ना. समजलं का? मग तुम्ही हजार, लाख वगैरे असं करू शकता तिथे. समजलं? आता ही संख्या बघा किती आहे. ही संख्या किती आहे? तीच पद्धत हा, तीच. 3 जसेचे तसे. हे 2 कशामध्ये? आणि इथे 2 येतीलच असं नाही, एक पण येऊ शकतो इथे. समजलं? आता कोण आहे? 53 कोटी. 0 लाख म्हणतो का आपण? 0,000 म्हणू का आपण? आणि हे किती आहे? 3. म्हणजे काय ही संख्या? 53 कोटी 3. 53 कोटी 3. आता बघा हे. आता एक किती असेल बघा. आता हे मागे विचारलं होतं मी, तर एक म्हणे 10,000, एक आहे म्हणे 10,000 आहे ना, हे 10,000 आहे बघा. बरोबर आहे ना? 10,000 आणि हा एक. किती आहे ती संख्या? ते ग्रुप करून बघा किती येईल. हे बघा 3, हे 2 मग 1000, हे पुढे आता एकटा येतं मग लाख. 1,00,000 0,000 1 म्हणजे काय? 1,00,000 1. जिथे शून्य आहे ते मोजायचं नाही. परत एक संख्या घ्या बघा. अशी संख्या आहे समजा. तर हे असं करणार, पुढे असं. सांगा किती येईल? हजार, लाख, कोटी. आता हे लिहायची गरज पडेल का प्रत्येक वेळेस आपल्या हजार वगैरे असं? ते मनात ठेवायचं ना आपल्या. समजला? किती येईल मग हे? 70,30,052. लक्ष आलं? बघा. सांगा हे. किती येईल? हे किती आहे? शतक, हजार, लाख, कोटी. हे किती आले? 9. किती आले? 9. किती झाले? 9 कोटी. इथे लाख. हे किती आहे? 3,532. आता हे अंकीचं अक्षरी होते. अक्षरीचं अंकी करता येईल का? अक्षरीचं अंकी करता येईल का? करता येईल का? करता येईल म्हणजे करावंच लागेल ना आपल्याला. जर विचारलं समजा त्यांनी तर करावंच लागेल आपल्याला. तर ते कसं करतात? हे सोप्या पद्धतीने कसे करतात? इथून आपण उद्यापासून, समजलं, आज तर फक्त आपलं साधं साधं इंट्रोडक्शन होतं. उद्यापासून आपण अंकगणिताला सुरुवात करू. त्याच्यामध्ये किती चॅप्टर असतात वगैरे काय असतात ते सगळं मी सांगेल तुम्हाला. आणि त्याच्यात परफेक्ट जो सिलेबस असतो आणि परीक्षेत जसं विचारलं जातात तसं आपल्याला तिथे शिकवलं जाईल. आता 2 गोष्टी फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. गणित जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला काय आलं पाहिजे ते गोष्टी लक्षात ठेवा. ते तुम्ही या 2 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात ते केल्या पाहिजे पूर्ण. एक, की तुम्हाला पाढे-पाठ असले पाहिजे. कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर पाढे-पाठ. त्याला काही शॉर्टकट नाही. पाढे कशीही पाठ करा, पण पाढे-पाठ करा. कितीपर्यंत असले पाहिजे? कमीत कमी 30 पर्यंत असले पाहिजे. समजलं? 40-50 असले तर एकदम चांगली गोष्ट आहे. 30 पर्यंत किमान असले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला वर्ग माहिती पाहिजे. 30 पर्यंत, 50 पर्यंत. 30 पर्यंत तरी किमान वर्ग माहिती पाहिजे. 20 पर्यंत घन माहिती पाहिजे. पाढे, वर्ग आणि घन हे 3 गोष्टी पाठ असल्या की सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील. तिसरी गोष्ट, आता पुढची गोष्ट, की तुम्हाला जे नाही येत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार जे नाही येत, तर मला काय नाही येत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. समजलं? म्हणजे खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना भागाकार येत नाही. लक्ष आलं का? मग तो भागाकार कसा करायचा, काय करायचा, ते जर तुम्ही मला विचारलं तर मी सांगेल. समजा तुम्ही मला नाही विचारलं, तुम्हाला जे नाही येत तुम्ही मला नाही विचारलं आणि तो मुद्दा पुढे गेला, मग काय होईल? मग तुम्ही म्हणणार आपल्याला काही कळत नाही. समजलं? टेक्निकल गोष्टीमध्ये जर छोट्या गोष्टी जर सोडून दिल्या तर पुढे काही येत नाही. समजलं? ती त्याची चाबी असते.
एवढी मोठी गाडी आणि एवढीशी चावी नसली तर ती गाडी स्टार्ट तरी होईल का? तसं असतं की तुमची चावी काय आहे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. समजलं का? आणि जे गोष्टी आता तुम्हाला भागाकारच येत नाही, मला सवी कुठून येणार आहे? म्हणून तुम्हाला जे नाही येत ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही असं विचारलं ना, की 362 भागीला 9 हे करून तेही करून दाखवेल मी. समजलं का? एकदम झिरो लेव्हलपासून आपण ते शिकणार आहे. तर जे जे नाही येत ते लिहून घ्या एकदा, की मला भागाकार किती लेव्हलचा येतो. कोणता येत नाही, मला कोणते प्रश्न येत नाही. आणि जे प्रश्न सोडवता येत नाही तेही विचारा किंवा सांगा, की मला हा भागाकार येत नाही. मी तेही शिकवायला तयार आहे. पण सुरुवातपासून समजला, आता समजा तुम्ही बालवाडीत आहे आता, पण आपल्याला 10वी पर्यंतचा प्रवास जो आहे, 10वी पर्यंतचं गणित आहे ना आपल्याला, तर 10वी पर्यंतचा गणिताचा प्रवास आपल्याला 6 महिन्यात करायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की मला काय येत नाही. जर माझ्या भरोश्यावर राहिले की नाही सर शिकवतायत तेच, तर एका इन्स्टंट नंतर तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर आपल्या डोक्यावरून चाललंय. का चाललंय? कारण तुम्ही आधीचं ते क्लिअर केलेलं नसेल तेव्हा. लक्षाला, मी जितकं डीप घेता येईल तितकं घेईल. आणि कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला या गोष्टी लागतील. आणि तुम्ही जर म्हटलं मला भागाकार येत नाही, तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला काय विचारेल, की तुम्हाला पाढेपाठ आहे का? तुम्ही म्हणसाल नाही मला पाढेही पाठ नाही करायचे आणि भागाकारही करायचा आहे. तर मग ते काही शक्य नाही. समजलं, पाढेपाठ नाही आणि मग भागाकार करायचा तर कसं काय होणार आहे तो? कारण गुणाकार भागाकार हा मुळात पाढ्यांमुळेच येतो ना आपल्याला. तर तो पाढेपाठ असणं ही सगळ्यात पहिली गरज आहे. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, आपण उद्या कंटिन्यू करू मग या गोष्टी.